आणि ESIC ने एक स्टँडर्ड ठरवलं की ज्या हॉस्पिटलची बेड ऑक्युपन्सी लेस दॅन 60% आहे तिथेच ही लागू आहे. तर आपली जर बेड ऑक्युपन्सी आता वाढली, फ्युचर मध्ये होणारच आहे, आपले ICU आता फंक्शनल होतील 1 महिन्याने, OT वाढेल, वाढल्यानंतर आपण आपोआप ही स्कीम बंद करू शकतो. जेव्हा 60% वर जाईल, फार तर हे एखादं वर्ष चालेल. 1 वर्षाची आपली जर सरासरी बेड ऑक्युपन्सी 60च्या वर गेली की आपण ही योजना बंद करू शकतो. परंतु तोपर्यंत आता आपल्याला म्हणजे विरोध करता येणार नाही. ही स्कीम कुठल्या ना कुठल्या पद्धतीनं आपल्याला राबवावी लागणार आहे. फक्त हे राबवत असताना आपल्या IP ला प्रथम प्राधान्य आपल्याला द्यायचं आहे. आपल्या IPC कुठेही गैरसोय होणार नाही ह्याची काळजी घेऊन आपल्याला ही स्कीम राबवायची आहे. त्याच्यामध्ये ज्या काही अडचणी येतील त्याप्रमाणे आपण हा प्रोसेस फ्लो जो आहे तो चेंज करू शकतो. ठीक आहे सर, मी फास्ट घेतो. ABCD त्याचे कॅटेगरी आहेत. ए मध्ये येलो, ऑरेंज, अंत्योदय, अन्नपूर्णा समाविष्ट आहेत. बी मध्ये जे व्हाईट रेशन कार्ड धारक आहेत ते समाविष्ट आहेत. त्याच्यानंतर C कॅटेगरी मध्ये जे ऑर्फनेजेस मधले चिल्ड्रेन किंवा इतर जर्नलिस्ट आहेत, कन्स्ट्रक्शन वर्कर्स आहेत, हे समाविष्ट आहेत. कॅटेगरी D पण केलेली आहे सर. ही कोविडच्या वेळेस COVID-19 पेशंटसाठी क्रिएट केली होती, पण ती आता जे इतर राज्यातले लाभार्थी आहेत त्यांना 1 लाखापर्यंतचा कव्हर देण्यासाठी केलेली आहे. जे काही एनरोलमेंट होतं ते आरोग्य मित्राला माहित असल्याने आपल्याला यावर फार म्हणजे लक्ष द्यायची गरज नसते. आरोग्य मित्र हे नाव नोंदणी करत असतात. त्याच्यानंतर आयुष्मानचं पण जो सोशो इकॉनॉमिक कास्ट सेन्सस होता सर 2011 साली, त्या अनुषंगाने आयुष्मानच्या लाभार्थ्यांची यादी पूर्वी बनलेली होती. परंतु आता सर्व लाभार्थ्यांना आयुष्मानचं कार्ड देण्यासंदर्भातली प्रक्रिया ही जोमाने सुरू आहे सर, महाराष्ट्रभर किंवा इतर राज्यांमध्ये पण. आपलं मुंबई त्याच्यात खूप मागे आहे, कारण 100 पैकी फक्त 30 लोकांचे आयुष्मान कार्ड मुंबईमध्ये अद्यापपर्यंत जनरेट होऊ शकलेले आहेत. त्याचं लवकर कसं वाढवावं यासाठी जिल्हाधिकारी सरांच्या वारंवार मीटिंग चालू आहेत. आशा वर्कर्स यांना सूचना केलेल्या आहेत. तर मॅक्झिमम लोकांचे आयुष्मान कार्ड काढण्याचं टार्गेट आपण ठेवलेलं आहे सध्या. योगेश, हा सर, आयुष्यमान कार्ड जे आपण काढणार आहेत त्याचा प्रॅक्टिकली काय उपयोग होऊ लागलाय, कसा उपयोग होणार सर? आता कसं आहे की 1 जुलै 2024 ह्या तारखेच्या अगोदर राज्य शासन विमा कंपनीच्या मार्फत पूर्ण फंड द्यायचं हॉस्पिटल्सला, जे काही लाभार्थ्यांचं व्हायचं ते. आता त्यांनी काय केलंय सर की राज्य शासनावरचा भार हा केंद्र शासनावर जायला पाहिजे, जेणेकरून तो विभागला गेला पाहिजे, म्हणजे राज्य शासन आणि केंद्र शासन. तर त्यांनी काय केलेलं आहे की ज्यांच्याकडे आयुष्मान कार्ड आहे, समजा आता आपण 2 व्यक्ती पकडू, 2 व्यक्तींमध्ये एका व्यक्तीकडे आयुष्मानचं कार्डच नाहीये, पण महात्मा ज्योतिराव फुलेसाठी लागणारं रेशन कार्ड आणि ओळखपत्र आहे. तर त्याचं MJPJ मधून एनरोलमेंट होऊन त्याचं जो काही क्लेम असेल तो राज्य, परंतु ज्याच्याकडे आयुष्मानचं कार्ड आहे त्याचं नाव नोंदणीच आयुष्मान मधून होते, त्याच्यामुळे त्याचा पैसा हा केंद्र शासनामार्फत त्या हॉस्पिटलला येतो. एवढा त्याच्यात विचार केलेला आहे सर त्यांनी. अच्छा, परंतु म्हणजे त्या आयुष्यमानचं कार्ड आहे ना, त्याचा मेन उद्देश जो होता की बाबा त्या जो काही नंबर आहे त्या नंबरवर त्याचं सगळं ट्रीटमेंट हिस्ट्री आली पाहिजे. तो पेशंट कुठेही जरी गेला तर त्याला त्या तिकडच्या डॉक्टरला सगळा डेटा त्याचा उपलब्ध झाला पाहिजे. तर ते आभा अकाउंट साठी होतं सर. ते ऍक्च्युअली ते आभा कार्ड होतं. मग आभा आणि आयुष्यमान हे वेगळे कार्ड आहेत का? येस सर, आयुष्मान हे कार्डच वेगळं आहे. आयुष्मानची EKYC करून आयुष्मानचं कार्ड जे आपल्याला महाराष्ट्रात किंवा महाराष्ट्राबाहेर भारतभरात कोणत्याही राज्यामध्ये लाभ घेण्यासाठी कामात येतं,
आभा कार्ड जे आहे ते आयुष्यमान भारतचं हेल्थ अकाउंट आहे. ते हा. हेल्थ अकाउंट वैयक्तिक लाभार्थी त्याच्या मोबाईल मध्ये ओपन करून ठेवतो आणि तो आभा नंबर जेव्हा आपण आपलं NTMS मधून लॉग इन करतो तेव्हा तो आभा नंबर जर टाकला हॉस्पिटलने तर त्या नंबरवरून त्या हॉस्पिटलला संबंधित लाभार्थ्याची सगळी हिस्ट्री दिसू शकते फक्त. पण तो म्हणजे हे जोपर्यंत टाकणार नाही तोपर्यंत दिसणार नाही. पण ते कधी ते हॉस्पिटलनी पण ते त्याचा डेटा भरला पाहिजे ना त्या आभा नंबर मध्ये जाऊन, तरच ते दिसणार ना, त्याचा रेकॉर्ड होणार ना त्याच्या नंबरवर. सर हे टेक्निकली लिंकिंगचं खूप अडचणी आहेत सर. म्हणजे अद्यापर्यंत ते झालेलंच नाहीये खरं सांगायचं तर. हेल्थ अकाउंट वेगळं कार्ड आहे जे फक्त MJPJY किंवा PMJYच्या लाभ घेण्यासाठी आहे, एवढंच ना? येस सर, येस सर. त्याच्यात तो 5 लाखाचा कव्हर आहे 1356,000चा. ठीक आहे, ठीक आहे. येस सर. सर ही कॅटेगरीज आपण जास्त खोलमध्ये काही पाहायची गरज नाहीये. सम इन्शुर्ड जो आहे तो संपूर्णतः 5 लाखाचा केले गेलेला आहे. त्याच्यामध्ये जे काही लाभार्थी आहेत त्यांना आता जो MOU आलेला आहे सर आम्हाला 27 मार्च 2025 ला, तो पूर्णतः 5 लाखाचा आहे. आणि आता जे 2 दिवसापूर्वी आमची ट्रेनिंग झाली त्याच्यात वय वंदना नावाची योजना ज्यांचं वय 75 वर्षाच्या वर आहे त्यांच्यासाठी सुरू झालेली आहे. म्हणजे ज्यांचं वय 75च्या वर आहे असे जे वडील किंवा आई आहेत त्यांच्यासाठी सेपरेट 5 लाखाचं प्रावधान केलेलं आहे. म्हणजे आता माझं जर कुटुंब घेतलं तर माझ्या आई वडिलांना अबोव 75 असतील तर त्यांना 5 लाख रुपये दोघांना भेटतील आणि माझं जे कुटुंब आहे त्याला आयुष्यमान मधून 5 लाख भेटतील. हे 5 लाख पर फॅमिली आहे का? आहे ते MJPJYचं? तो कव्हर आहे मॅडम. त्याच्यात प्रत्येक पॅकेजचं अमाऊंट ही प्रिसाइजली ठरलेली आहे. फॉर 1 इयर ना? हा, ही 1 इयरची पॉलिसी असते. पूर्वी ती वेगवेगळ्या पद्धतीने व्हायची, पण आता 1 एप्रिल 2025 ते 31 मार्च 2026 पर्यंत पॉलिसी इयर आहे. दरवर्षी पॉलिसी जशी रिन्यू होते तसे ते पूर्ण 5 लाख रुपये रिन्यू होतात. एखाद्या कुटुंबाने वापरले असतील तर ठीक, नसतील वापरले तरी ते 5 लाख रुपये ऍज इट इज राहतात. किंवा एखाद्या कुटुंबाने त्याच्यातले 3 लाख रुपये वापरून घेतले, 2 लाख शिल्लक आहेत, तरी त्यांना नवीन वर्षी पूर्ण 5 लाख रुपये भेटत असतात. 75 अप असेल तर 10 लाख मिळणार. म्हणजे 5 लाख जनरल बाकीच्या फॅमिली. कुणासाठी बोलले मॅडम तुम्ही? 75 अप असेल तर सिनियर सिटीजन. येस येस, त्यांच्यासाठी वय वंदना योजना आता 2 दिवसापूर्वी अनाऊन्स केली त्यांनी. तिचं अजून नाव नोंदणी आता आज सुरू झालेलं आहे. तर जेव्हा नाही, पण ते योजनेमध्ये समाविष्ट नव्हते मॅडम ते लोक लाभार्थी म्हणून. त्यांचं वयवंदनाचे लाभार्थ्यांना आता सेपरेट योजनेमधून आयुष्यमान योजनेमधून 5 लाखाचा कव्हर देणार आहेत. म्हणजे दोघं असतील तर 5 लाख, एक असेल तरी पण 5 लाख का? म्हणजे 5 लाख एका फॅमिलीसाठी, 5 लाख त्या 2 पेरेंट्ससाठी, 10 लाख जाणार ना? टोटल 6 जणांची फॅमिली आहे. त्याच्यात 75 पेक्षा जास्त आहे. नाही, एकच, दोघांना मिळून एकच. सर ते 5 लाख रुपये आई वडील दोघं वापरू शकतात किंवा आई असेल आई आणि वडिलांना 5-5, 10 लाख असं वेगवेगळं मिळणार का? नाही 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 नाही, एकत्र नाही. समजा आईचं वय आहे 70 आणि वडिलाचं वय आहे 76, तर मग 5 लाखाचं मिळणार का कव्हरेज? वडिलांना 5 लाखाचा ऍडिशनल भेटेल ना सर. तो म्हणजे ऍडिशनल म्हणजे वडिलांना भेटेल. आई वडील दोन्ही 75च्या वरती असतील तर 5-5 2 मिळणार का? आई वडील दोघं 5-5 आपलं 75च्या वर असतील तर त्यांच्यासाठी 5-5 असं नाहीये, फक्त एकत्रित 5 आहे. बरोबर आहे. चला एकत्रित 5. त्याच्यानंतर जवळपास डोक्यापासून तर पायापर्यंत 34 स्पेशालिटी योजनेमध्ये समाविष्ट आहेत. 34 स्पेशालिटीचे पॅकेजेस आहेत 1356. पॅकेजेसची अगदी साधी सोपी व्याख्या आहे की दवाखान्याची पायरी चढल्यापासून तराची पायरी चढेपर्यंत त्याला योजनेत जर तू पात्र असेल
तर तो पूर्णतः मोफत इलाज भेटला पाहिजे. मग त्याच्यात बेड चार्जेस येतील, नर्सिंग बोर्डिंग चार्जेस येतील, सर्जन, अॅनेस्थेसिस्ट, कन्सल्टंट फी, ब्लड, ऑक्सिजन, ओटी चार्जेस, सर्जिकल अप्लायन्सेस, मेडिसिन, प्रोस्थेटिक डिव्हाइसेस किंवा इम्प्लांट, एक्सरे आणि सगळ्यात महत्वाचं जेवण आणि घरी जाताना दवाखान्यापासून तर घरापर्यंतचं पब्लिक ट्रान्सपोर्टचं भाडं. आणि जर पेशंट मृत पावला तर घरापासून तर हॉस्पिटल पासून तर त्याच्या घरापर्यंत 3500 रुपयापर्यंतची अँब्युलन्सचा खर्च. मग तो त्याला जास्त लागेल तर तो आपण देऊ शकत नाही. जास्तीत जास्त 3500 रुपयापर्यंतचा खर्च. अशा पद्धतीने पॅकेजची पूर्ण व्याख्या. हे योगेश मग काय कॅशनी द्यायचं आहे का तिकीट काढून द्यायचं आहे, कसं? तिकीट कसं काढून देणार? ऑटो तिकीट कसं काढणार सर आपण? माणूस पाठवायला लागेल एक तिकीट काढायला सगळीकडे. हो काढून देतात हॉस्पिटलवाले तिकीट. आणि आपण पैसे तरी कसे देणार? कुठली कॅश देणार आपण? याच्यात माझी एक साधी हे सांगायचं राहतं की जे लाभार्थी इतर जिल्ह्यांचे आहेत त्यांना रेल्वेचं अंदाजित रक्कम रोख स्वरूपात द्यायची रेल्वे तिकिटाची, आणि शहरातलं जर असेल तर त्याला रिक्षा किंवा टॅक्सीचं भाडं अशा स्वरूपात नॉर्मली देत असतात. पैसे कुठले द्यायचे पण? पैसे मॅडम आपल्याला जरी आपण आता हे अकाउंट आपले स्वतःचे दिलेले असतील तरी मला असं वाटते की MJPJY साठी वेगळं अकाउंट आपण उघडूया. किती पैसे MJPJY मधून आले हे कळणार कसं आपल्याला आपल्या सोसायटीच्या पैसे तर नंतर येणार ना क्लेमचे, आधी त्यांना जाताना द्यावे लागतील ना पैसे आपल्याला पेशंटला. MS स्वतःच्या पैसे खिशातून द्यायचे आणि पेड बाय मी म्हणून नंतर MJPJY अकाउंट माझ्या अकाउंटला लिंक करून टाकते. तसं नको सर, तसं नको. नाही, मग जोपर्यंत पॅकेज मधून पैसे मिळणार नाहीत हॉस्पिटलला तोपर्यंत कॅश कुठून द्यायचे? म्हणतात तसं नको. सिरियसली मॅडम ऐका ना, आपल्याला असं करता येईल सोसायटीच्या अकाउंट वरून काही आपण ऍडव्हान्स देऊया त्या अकाउंटला आणि मग नंतर परत घेऊया, रिएम्बर्समेंट करूया नंतर. कसं करता येईल सर? आणि सर एखाद्या पेशंटला CT MRI काय लागत असेल तर मग त्याचं काय करायचं? कारण आपले CT MRI जे आपण आउटसोर्स केलेले आहेत ते IPN साठी केलेले आहेत ना. हा, जिथं एमपॅनल हॉस्पिटल आहे योगेश त्याच्याबद्दल सांगा. जर समजा आमच्याकडे CT नाही परंतु पेशंटला CT आवश्यक आहे तर मग कसं करायचं? सर कसं आहे की पॅकेजची व्याख्या जी आहे ती तुम्ही कोणतंही इन्व्हेस्टिगेशन करा, कुठूनही करा, त्याचे पैसे आपण लाभार्थ्याकडनं नाही घेऊ शकत. तुमचा म्युच्युअली करार त्या संबंधित डायग्नोस्टिक एजन्सीशी असेल. तुमचं जे पेमेंट आहे ते तुम्ही हॉस्पिटल आणि संबंधित एजन्सी यांनी सेटल करायचंय. कारण आपले आउटसोर्स SST ला जातात ना सगळे सर. CT MRI सर आपण म्हणजे CT MRI GMC ला रेफर करायचे आहेत ना, आणि ते मग जेव्हा रिपोर्ट घेऊन येतील तेव्हा त्यांच्या पॅकेज साठी अप्रुव्हल साठी टाकायचे जर ऑपरेशन लागेल तर. पेशंट असेल तर काय? पेशंट ऍडमिटेड असेल तर नाही, ऍडमिट करायचंच नाही ना मॅडम. जर ऑपरेट झाला आणि समजा काही हिमेटोमा झाला काय झाला आणि आपल्याला CT MRI अर्जंट लागला तर हा याच्यात काय करायचं? याच्यात काही आहे का हे नाही माहिती. याच्यात काय करायचं सर? मॅडम तुम्ही काही करा, पेशंट कडून पैसे घ्यायचे नाहीत आणि MJPJY सोसायटी सास ही पॅकेज पेक्षा जास्त पैसे देणार नाही. करायचं काय? MS आणि पेशंट काय म्हणजे करून घ्यायचं. आपले जे काय अकाउंटवर पैसे जमा होतील त्या पैशामधूनच हे सगळं करायचं आहे. आणि डिस्चार्ज नंतर पेशंटला डिस्चार्ज नंतर औषधे किती दिवसाचे द्यायचे? पॅकेज मध्ये काही आहे का? पॅकेज मध्ये त्यांनी अगदी सरळ सांगितलेलं आहे की सुटी झाल्यानंतर 11व्या दिवसापर्यंत जी मेडिसिन द्यायची असते ती आपण योजनेतून द्यायची. 11व्या दिवशी तो त्याला फॉलोअपला बोलवायचं. 11व्या दिवसानंतर जर तो फॉलोअपच्या यादीत बसत असेल, जसं आता समजा अँजिओप्लास्टी केली एखाद्याची, अँजिओप्लास्टीला तो 11व्या दिवशी येईल, पण अँजिओप्लास्टीच्या पेशंटला फॉलोअपचे पण पॅकेजेस आहेत. त्यांना दर 3 महिन्यामध्ये जवळपास 1500 रुपयाची औषधी देण्यासंदर्भात पॅकेजेस आहेत.
तर आपण त्यांना देऊ शकतो योजनेमधून औषधी. परंतु ज्याचे फॉलोअपचे पॅकेजेसच नाहीयेत त्याने 11व्या दिवसानंतर खाजगीमधून औषधी घ्यावी. म्हणजे 11 दिवसापर्यंत आपल्यालाच द्यायची, आम्हाला द्यायची औषध. येस मॅम, 11व्या दिवसापर्यंत. एखादा कारण पेशंट त्याचं प्रावधान याच्यासाठी केलेलं आहे, एखादं पेशंट जर समजा पोस्ट ऑपरेटिव्ह काही घरी गेलं आणि त्याला कॉम्प्लिकेशन झाले तर त्याच्यासाठी 11 दिवसामध्ये ते हॉस्पिटल पॅकेजने उचलू शकत परत. जी प्रिव्हियस पॅकेज आहे त्याच पॅकेजमध्ये आपल्याला त्याला मॅनेज करायचं असतं. अच्छा. एखाद्या पेशंटला एक्सटेन्शन लागलं, पॅकेज मध्ये 7 days आहे आणि 2 दिवस एक्सटेन्शन म्हणून इन्फेक्शन आहे किंवा लागलं, तर त्याचं एक्सटेन्शन देतं काय एमजेबीजेवाय? कसं आहे मॅडम की सर्जिकल पॅकेजेस मध्ये एनहान्समेंट सेम सर्जरीसाठी देता येत नाही, पण मेडिकल मॅनेजमेंटच्या पॅकेजेस मध्ये समजा आता एखादा पेशंट व्हेंटिलेटरवर आहे पहिल्या दिवशी आणि त्याचं व्हेंटिचं पॅकेज आपण घेतलंय, पण 7व्या दिवशी तो व्हेंटिलेटर वरून निघालाय परंतु त्याला तरी पण रेस्पिरेटरी फेल्युअर आहे, ऑक्सिजन लागतो आहे आणि त्याचा आपल्याला अजून पुढे 3-4 दिवस आपल्याला ठेवायचा आहे, तर तुम्ही पूर्वी घेतलेलं ARF विथ 20चं पॅकेज संपल्यानंतर ARF विदाउट 20चं पॅकेज घेऊ शकतात. ज्याला एनहान्समेंट नाही म्हणत, पॅकेज बदल झाला तो, त्याला ते बदल झाला, त्याचा क्लिनिकल डायग्नोसिस मध्ये थोडा बदल झाला म्हणून आपण त्याचं पहिलं पॅकेज सोबत दुसरं पॅकेज सुद्धा घेतलं. परंतु जर एखादं पेशंट व्हेंटिलेटरवर आहे 7 दिवसापर्यंत पण व्हेंटिवर आहे ना, अजून त्याला 7 दिवस व्हेंटिलेटर लागणार आहे, तर तुम्ही त्याचं एनहान्समेंटचं सेम पॅकेज रिपीट उचलू शकतात त्याच अमाऊंटचं. परंतु त्याला संबंधित जिल्ह्याचा जिल्हा समन्वयक आणि जिल्हा वैद्यकीय अधिकारी यांचा रिपोर्ट जमा करावा लागतो किंवा हे पेशंट यांनी पाहिलं, हे पेशंटचं ऑलरेडी पॅकेज जे घेतलेलं होतं त्या पॅकेजच्या अनुषंगाने त्यांचा लेंथ ऑफ स्टे संपलेला आहे, परंतु त्यांना पुन्हा तेवढ्याच दिवसासाठी अंदाजित लेंथ ऑफ स्टे लागू शकतो, त्याच्यामुळे सेम पॅकेज परत देण्यात यावं, त्याला एनहान्समेंट पॅकेज म्हणतात. हे DHO आणि तुम्ही जिल्हा समन्वयक जे काय त्यांचं काय ऑनलाईन घ्यायचं आहे? नाही सर, ते व्हिजिटला येतात ना, ते व्हिजिटला येतात. अच्छा. त्यासाठी आरोग्य मित्र काही मदत करतो का? आरोग्य मित्र पण मदत करतो ना मॅम, की जेवढे काही केस असेल ते तुम्हाला मार्गदर्शन करतील किंवा यांना बोलून घ्या. ऑलरेडी टीम जी आहे मॅडम ती फील्डवरच राहते. प्रत्येक टीमचा सदस्य हा दिवसातून 4 हॉस्पिटलला जात असतो. म्हणजे मुंबईला माझे 5 सुपरवायझर आहेत, जिल्हा वैद्यकीय अधिकारी आहे, DH आहे, विजिलन्स ऑफिसर आहे, अशी टोटल 9 लोकांची टीम आहे. तर ते 35 हॉस्पिटलला जातात मॅडम, नाही म्हटलं तरी दिवसातून, किंवा 36 हॉस्पिटलला, 9 चौक 36 असं. आणि एखाद्या सर्जिकल पेशंटला मेडिकल मॅनेजमेंट लागले बाय घेऊ शकतो ना मॅडम पॅकेज. आपण मोर दॅन 1 पॅकेजेस घेऊ शकतो, परंतु त्याच्यात गाईडलाईन्स आहेत मॅडम, की समजा तुम्ही सर्जिकलचं पॅकेज घेतलं 60,000चं आणि तुम्हाला मेडिकल मॅनेजमेंट लागते. समजा एखाद्या पेशंटचं तुम्ही ऑपरेट केलं इंटरससेप्शनचं, ऑपरेट केल्यानंतर त्याला 4थ्या-5व्या दिवशी तो फेल्युअर मध्ये गेला किंवा आपण असं म्हणू की त्याला रेस्पिरेटरी फेल्युअर होतोय, तर तुम्ही त्याचं ARF विदाउट 20चं पॅकेज घेणार 20,000चं. तर तुम्हाला जेव्हा तो पेशंट चांगला होऊन गेल्यानंतर तुम्ही क्लेम कराल, तर क्लेम करताना तुम्हाला पहिलं जे पॅकेज आहे, जे मॅक्झिमम पॅकेज आहे ते 100% भेटेल आणि जे दुसरं पॅकेज आहे ते 50% भेटेल. हे आमच्यासारखंच झालं. म्हणजे हे 40 अधिक हे 60 अधिक ते 10 एवढेच भेटतील आणि त्याच्यातूनही 10% TDS डिडक्ट होईल, जो तुम्ही फायनान्शियल इयरला परत सबमिट करू शकता. म्हणजे आपण सर्जिकल प्लस मेडिकल मॅनेजमेंट घेऊ शकतो. येस मॅम, पॅकेजेस काही हॉस्पिटल 3-4 पॅकेजेस पण घेतात. प्रसंगानुरूप आहे मॅडम, ते खरं सांगायचं तर सिच्युएशनल आहे, प्रसंगाच्या अनुसरून. डायग्नोसिस त्याचं वेगळं आहे, सेम क्लिनिकल डायग्नोसिस असेल, कोमॉर्बिड कंडिशन असेल तर त्याच्यासाठी वेगळं पॅकेज नाही घेता येत, पण क्लिनिकल डायग्नोसिस सरळ वेगळं आहे तर मात्र आपण घेऊ शकतो. पण मग कोमॉर्बिडिटीज असले, डायबिटीज, हायपरटेन्शन, IHD, तर त्याचं वेगळं त्याचं ऍडिशनल पॅकेज घेऊ शकतो? नाही, त्याच्यात नाही घेता येत, ते त्याच्यातच ऍडजस्ट करायचे असतात. असं योगेश, आता
हा रुटीन प्रश्न नाही आहे, परंतु गव्हर्नमेंट हॉस्पिटलमध्ये जिथे जिथे ही स्कीम चालू आहे तर ट्रीटिंग डॉक्टरला काही हे जे काही पॅकेजेसचे पैसे हॉस्पिटलला मिळतात तर ट्रीटिंग डॉक्टरला काही इन्सेंटिव्ह वगैरे दिल्या जातात का? खरं सांगायचं सर की मला आता जवळपास 13 वर्ष झाले. मी प्रत्येक जिल्ह्यांमध्ये जात असताना हा विषय रिस्पेक्टिव्ह सिव्हिल सर्जन किंवा मेडिकल सुपरिटेंडंट आणि ते ट्रीटिंग डॉक्टर कन्सल्टंट यांच्या दरम्यानच राहिलेला आहे सर. पण प्रत्येक जिल्ह्यांमध्ये इन्सेंटिव्ह प्रत्येक कन्सल्टंट मागतो आणि ते रिस्पेक्टिव्ह सिव्हिल सर्जन किंवा मेडिकल सुपरिटेंडंट देत पण असतात सर. काही ठिकाणी देत नाही, काही ठिकाणी देतात. म्हणजे त्यांच्या लेवलला निर्णय घेतलेला आहे त्यांनी. येस, त्यांच्या लेवलला घेतला आहे सर त्यांनी. गव्हर्नमेंट हॉस्पिटल मध्ये कुठे देणार मग ते? नाही असं कसं घेता येईल? आता याच्यात अजून एक आहे सर की काही हॉस्पिटल्स आहेत की तिथं त्यांचे ट्रीटिंग डॉक्टर बाहेरून बोलवावे लागतात त्यांना काही प्रसंगांमध्ये. त्याची फी ते देतात, असं पण असू शकतं. म्हणजे हा, त्याची फीस देता येईल आपल्याला, परंतु गव्हर्नमेंट सर्वंटला किंवा गव्हर्नमेंट ऑफिसरला पेमेंटच्या बाबतीमध्ये काही जरी निर्णय घ्यायचा असेल तर तो शासनाकडून येणं अपेक्षित आहे. येस सर, म्हणजे मी तेच बोललो की बऱ्याच ठिकाणी देत नाहीत पण मागणी राहते. एखाद्या वेळेस माझं जो दुसरं वाक्य होतं की बाहेरून येणाऱ्याला देत असतील तर ते देत असतील सर, असं मला वाटतं. मी त्याच्यात थोडं बाहेरून येणाऱ्याला पगार देत नाही शासन, आम्हाला पगार देऊ लागलं तर आणखी ऍडिशनल का द्यायचं असं होऊ शकते. परंतु परमिशन, शासनाची परमिशन घेऊन हे करता येईल समजा. ठीक आहे, हा खरं तर MGPJYच्या अखत्यारीतला प्रश्न नाहीये, हे शासनाच्या स्तरावर आपल्याला ब्लड प्रॉडक्टचं काय राहील तुमचं? एखादा असेल पण एखाद्या पेशंटला जास्त ब्लड लागलं तर त्याचं एक्स्ट्रा मिळणार का काही? मॅडम त्याच्या बाहेर काहीच मिळणार नाही, एका वाक्यात लक्षात ठेवा. योजना जी मी सांगितली ना मॅडम, योजना जी सांगितली ती अगदी साध्या ह्याच्यात सांगितली मी की तुमच्याकडे तो आजारासाठी आला पॅकेज रेज करू शकतो आपण. कसं कॉम्प्लिकेशन झालं तर मेडिकल मॅनेजमेंटचं पॅकेज आपण. हो, पॅकेज जस्टिफायबल जर असेल ना मॅडम तर तुम्ही घेऊ शकतात. मी म्हणजे तेच सांगितलं अगोदर पण. आणि तुमच्या माहितीसाठी तुम्ही जसं बोलले ना आता की एखाद्याला ब्लड किंवा ब्लड कॉम्पोनंट्स लावायचे ड्युरिंग सर्जरी, तर त्याचे सुद्धा पॅकेजेस केलेले आहेत मॅडम आता हिमॅटॉलॉजी मध्ये. ओके. हा, किंवा नुसते आयर्न सप्लिमेंट द्यायचे असतील त्याचंही वेगळं पॅकेज केलेलं आहे. पॅकेज रेज करू शकतो, त्याचं 50% मिळेल. येस सर. पण समजा आता सर्जरीसाठी आपण पॅकेज रेस केलाय आणि सर्जरी मध्ये त्याला ब्लड लागलं तर आपल्याला त्या पॅकेजचं मग अर्धच भेटेल ना ब्लडच्या पॅकेजचं? नाही, त्या पॅकेजला नाही घेऊ शकत सर. मी स्पेसिफिकली सांगतो, समजा आता बायपास करायचा आहे, बायपासच्या वेळेस 4 बॅगा आपण रिझर्व करतो, प्रसंगानुरूप 1 किंवा 2 लागते. तर त्याच्यात काय आहे सर की असं कुठंच लिहिलेलं नाहीये की तुम्ही ब्लड लागतंय म्हणून तुम्ही त्याला प्रायव्हेट मधून मागवा. तिथं असं लिहिलेलं आहे की जे काही ब्लड प्रोक्युरमेंट करायचं असेल ते हॉस्पिटलने त्यांच्या स्तरावरून करावं, त्यांच्या अंगीकृत ब्लड बँकेतून करावं किंवा त्यांना जी संलग्नित ब्लड बँक आहे त्यातून त्याची व्यवस्था करून द्यावी असं लिहिलेलं आहे. अच्छा, म्हणजे त्याचा खर्च भेटणार नाही पण आपण द्यायचा आहे. हा, आता ते सर कसं आहे की ब्लड बरेच हॉस्पिटल सरकारी एक बॅग देतात, दुसरी बॅग ते म्युच्युअली काउन्सिलिंग करून लाभार्थ्याला स्वतःच्या खिशातून तुम्ही तुमच्या एखाद्या डोनरला घेऊन जा, कन्सेशन मध्ये तुम्हाला ती बॅग भेटेल, तिथून ती घेऊन या असं सांगतात. परंतु मी ट्रेनिंग देतोय सर, त्याच्यामुळे मी तुम्हाला असं ऑफिशियली काहीच सांगू शकत नाही. मला तुम्ही कोणताही प्रश्न विचारला तर माझं उत्तर एकच राहील की लाभार्थ्याला भरती झाल्यापासून तर घरापर्यंत जर तो योजनेच्या पात्र लाभार्थ्यांपैकी आहे आजाराने पण आणि कागदाने पण, तर त्याला कोणताही पैसा लागायला नको. तुम्ही कोणतीही गोष्ट विचारली तर मी पैसा नाहीच लागायचं सांगितलं. बरं. आणि दुसरी गोष्ट, आपलं जे गव्हर्नमेंट रिझर्व प्रोसिजर असतात योजनेमध्ये ते आम्हाला करावं लागतील का आपलं गव्हर्नमेंट अफिलिएटेड गव्हर्नमेंट हॉस्पिटल असल्यामुळे? सर आपल्याला जे काही स्पेशालिटी पॅकेजेस ओपन होतील आपल्या लॉग इन मध्ये ते करायच्या का नाही करायचा हा तुमचा अधिकार आहे, पण ओपन आहे म्हटल्यावर ते करावंच लागतं.
नाही म्हणजे आपलं गव्हर्नमेंट हॉस्पिटल असल्यामुळे आपल्याला गव्हर्नमेंट रिझर्व प्रोसिजर्स करता येतील आपल्याला, आहे ना? हो सर, हो. टिम्पॅनोप्लास्टी झाली, त्यासाठी वजानोप्लास्टी झाली. 1356 पॅकेजेस ओपन आहेत. अच्छा, हो तेच. म्हणजे कारण सर त्याच्यामुळेच आपल्याकडे गर्दी वाढेल, कारण जीएमसी नागपूरमध्ये जॉईंट रिप्लेसमेंट आणि आर्थ्रोस्कोपी होत नाहीये, त्यांच्याकडे काही प्रॉब्लेम असल्यामुळे. आपल्याकडे मग गर्दी वाढेल त्या लोकांची. आपल्याकडे लॅमिनार ओटी असेल आणि तसं असेल तर आपलं काम वाढू शकतं सर. म्हणजे काम पण वाढेल आणि लाभार्थ्यांना जास्तीत जास्त लाभ देता येईल. ठीक आहे सर. दुसरं. हॅलो. येस सर. आता आमच्याकडे समजा ऑर्थोच हे आम्हाला टीकेआर करायचं आहे, आमच्याकडे पेशंट आहे बाहेरचे, तर ते लॅमिनार फ्लो तुम्ही म्हणलं, आमची ओटी साधी आहे, तर आम्ही असं काही कंपल्सरी आहे का लॅमिनार फ्लो पाहिजे? सर ऍक्च्युली आम्ही जे ऑडिट्स करतो ना त्याच्यात टीकेआर टीएचआर जी स्पेशालिटी अलॉट केली जाते त्याच्यासाठी ज्या फॅसिलिटी लागतात इन्फ्रास्ट्रक्चर त्याच्यामध्ये लॅमिनार दिलेलं आहे सर, मॅन्डेटरी. नसलं तर आम्ही करू शकत नाही असं आहे का? हो, मला आठवतं, मी एका धुळे जिल्ह्यातलं एका शासकीय हॉस्पिटलचं उदाहरण देईल. त्यांनी पहिले केले टीकेआर टीएचआर, पण तिथून कोणीतरी कंप्लेंट केली शासन स्तरावरच, शासनाच्या माणसाने, तर त्यांना ते बंद करावं लागलं. आणि त्या दिवशी सूचना निघाली की ज्या हॉस्पिटलला लॅमिनार ओटी नसेल ते कोणत्याही प्रकारच्या सुपर स्पेशालिटी सर्जरी करू शकत नाहीत. मग त्याच्यात टीकेआर टीएचआर पण आलं, बाकीच्या पण सर्जरी झाल्या ज्या सुपर स्पेशालिटी मध्ये जातात. अच्छा, दुसरं एक असं होतं की योगेश. हा सर. हा, आता याच्यामध्ये एक सांगतो, एक एअर स्टरलायझर इक्विपमेंट आहे. एअर स्टरलायझर नावाचं इक्विपमेंट आहे. त्याचं मेकॅनिझम असं आहे की आपण जर ऑपरेशन थिएटर मध्ये आणि आयसीयू मध्ये त्याचा यूज होणे अपेक्षित आहे. हे मशीन काय करते की ऑपरेटिंग रूम मध्ये जे काय बॅक्टेरिया, व्हायरसेस, फंगस जे काही आहे ते सगळं असं सेंट्रिपिटल फोर्सनी ओढून घेते आणि मग ते डिस्ट्रॉय करते. फिल्टर म्हणताय ना सर. समजा लॅमिनार फ्लो नाहीये, परंतु जर असं मशीन लावलं तर मग करता येईल का? सर मी अधिकृत व्यक्ती नसल्यामुळे मी ते सांगू नाही शकत सर, कारण याचे पूर्ण अधिकार हे सीईओ सरांना आहेत. पण माझ्या माहितीत जर तुमच्या लेवलला सीईओ सरांना हा मेसेज गेला की आमच्या इथे इन्फ्रास्ट्रक्चर आहे, बाकीच्या गोष्टी आहेत, पण फक्त लॅमिनार एअर फ्लो नसल्यामुळे आम्ही त्या सर्जरी करू नाही शकत आहेत, तर ते करायला आम्हाला परवानगी द्यायची किंवा नाही हे सीईओ सर अप्रुव्हल देऊ शकतात सर. त्याला नाही, कन्सर्न काय की बाबा इन्फेक्शन होऊ नये, हाच त्याच्या मागचा. सर आता हेपा फिल्टर जरी असेल तरी तुम्ही करू शकता, जसं तुम्ही बोलले की एअर फिल्टर आहे किंवा हेपा फिल्टर बरेच हॉस्पिटल इन्स्टॉल करतात आणि टीकेआर टीएचआर अगदी सुरळीतपणे करतात सर. नाही, इव्हन हेपा फिल्टर जरी असेल ना योगेश, तर जे फंगस एअर मध्ये आहे म्हणजे सस्पेंडेड फंगस हे, तर ते त्या हेपा फिल्टरचा पण काही उपयोग होत नाही. तर त्याच्यासाठी सुद्धा हे जे मी म्हणतो एअर स्टरलायझर, त्यासाठी सुद्धा ते युजफुल आहे. म्हणजे आमचा तर विचार आता सगळे आयसीयू आणि ओटी मध्ये ते बसवायचंच आहे. परंतु वरळीचा प्रॉब्लेम असा आहे की तिथे नाही, वरळीची ओटी पण आता हे होणार आहे, लॅमिनार येऊनच जाईल तिथे म्हणा थोड्या दिवसामध्ये, 1-3-4 महिन्यामध्ये. त्याच्यामुळे तो काही इश्यू राहणार नाही. पण ऍडिशनल आम्ही ते एअर स्टरलायझर पण लावणार आहेत. सर माझी फक्त विनंती राहिली याच्यात, आपले प्रतिनिधी म्हणून जर सीईओ सरांना मेल जरी गेला, प्रत्यक्ष नाही भेटता याबाबत, तरी त्याच्यावर सकारात्मक आपल्याला मार्गदर्शन भेटू शकतं सर, किंवा सकारात्मक रिलॅक्सेशन भेटू शकतं. चालेल चालेल. येस सर, चालेल सर. आपण पुढे जायचं सर की कसं? तसं नेटवर्किंग हॉस्पिटलने काय द्यायचं ते मी ऑलरेडी सांगितलं की किऑस्क, कम्प्युटर, फ्री फूड, ट्रान्सपोर्टेशन चार्जेस हे सगळं द्यावायचं आहे. नॉर्मली जो प्रोसेस फ्लो आहे सर तो मी इथे सांगतो. नेटवर्किंग हॉस्पिटलला आरोग्य मित्र त्याच्या काउंटरला बसलेला राहतो. तिथं येणाऱ्या लाभार्थ्याचं नवीन एनरोलमेंट केलं जातं किंवा काही लाभार्थी ऑलरेडी त्यांनी एनरोलमेंट करून एखाद्या पॅकेजसाठी लाभ घेतलेला असतो आणि आता ते दुसऱ्या आजारासाठी आपल्याकडे अप्रोच करतात. तर त्याचं एनरोलमेंट हा आरोग्य मित्र करत असतो.
आरोग्य मित्राने एनरोलमेंट केल्यानंतर सगळे स्कॅन डॉक्युमेंट तो आमच्या एनरोलमेंट डिपार्टमेंटला पाठवतो. एनरोलमेंट डिपार्टमेंट ते व्हेरीफाय करतं. व्हेरीफाय केल्यानंतर त्यांना जर असं वाटलं की हे योग्य प्रकारचं आहे तर ते त्याला अप्रुव्हल देतात, अन्यथा ते त्याला पेंडिंग टाकतात किंवा ते रिजेक्ट करतात. अप्रूव्ह झालं की तो आरोग्य मित्र त्याचं एनरोलमेंटचं रजिस्ट्रेशन करतो. रजिस्ट्रेशन केल्यानंतर ते आपल्या मेडिकल कोऑर्डिनेटरच्या लॉग इनला येतं. इथपर्यंतचा नॉर्मल प्रोसेस फ्लो आहे सर. तर बाकीच्या गोष्टी सांगण्यासोबत मी हे पण सांगतो की ETI नावाचं एक प्रोव्हिजन आहे, जे इमर्जन्सी मध्ये येतात लाभार्थी, त्यांच्याकडे रेशन कार्ड ओळखपत्र काहीच नसतं, फक्त माहिती असते ते कुठले आहेत काय आहेत. त्या अनुषंगाने आपल्याला वैद्यकीय समन्वयकाला त्याच्या लॉग इन मधून त्याचा ETI घेता येतो संबंधित आजारासाठीचा. नंतर लाभार्थ्याला पुढील 5 शासकीय वर्किंग डेज भेटतात, म्हणजे रविवार सोडून किंवा एखादी शासकीय सुट्टी असेल तर ती सोडून टोटल 5 दिवस भेटतात, की त्या 5 दिवसात त्या लाभार्थ्याने स्वतःचं एनरोलमेंट करण्यासाठीचे कागदपत्र आरोग्य मित्राकडे सुपूर्द केले पाहिजे. जर तो ते करायला फेल झाला तर त्याला मात्र सर्व इलाज हा खाजगीमधून करावा लागतो असं नॉर्मली लिहिलेलं आहे. परंतु ह्युमॅनिटेरियन बेसिसवर सोसायटी मार्फत काही प्रसंगांमध्ये 10 दिवस जरी झाले तरी ते एनरोलमेंट करण्यासंदर्भात सूचना प्राप्त होतात आणि त्याला योजनेतून लाभ दिला जात असतो. त्याच्यानंतर येतं की आरोग्य मित्राने रजिस्ट्रेशन जर केलं तर तो मेडिकल कोऑर्डिनेटरच्या लॉग इन मध्ये येतो. मेडिकल कोऑर्डिनेटर त्याचं लॉग इन करतो, त्याच्यातून पेशंट रजिस्टर्ड ऍट हॉस्पिटल हे ओपन करतो. ओपन केल्यानंतर त्याच्यातून डायग्नोस्टिक टेस्ट रिक्विजिशन स्लिप, म्हणजे एखाद्या पेशंटला तपासल्यानंतर ज्या काही तपासण्या करायच्या आहेत त्या तपासण्याची लागणारी स्लिप काढतो. ते स्लिप घेऊन संबंधित लाभार्थी संबंधित डायग्नोस्टिक सेंटरला जातो. त्या ठिकाणी त्याच्या तपासण्या करतो. तपासण्या केल्यानंतर तो पेशंट पुन्हा ते रिपोर्ट घेऊन MCO कडे येतो. MCO त्याला ठरवतो की बाबा रे याला फक्त औषधोपचार देऊन घरी जाऊ देऊ शकतो आपण, तर तो त्याला OPD करतो. OPD झाला म्हणजे तो लाभार्थी त्याची जी औषधी आहे ती त्याने खिशातून घ्यावी आणि तो घरी जाईल. परंतु जो लाभार्थी असं वाटतोय की याचा आपण योजनेमध्ये पॅकेज घ्यावं लागेल आणि त्याला इन पेशंट करावं लागेल, तर त्याचं MCO इन पेशंट करतो लॉग इन मधून. ते कसं करतो हे मी थोडक्यात एक विंडो दाखवतो सगळी. आपलं हे PPT झाली बेसिक की मी तुम्हाला एक धावता तो प्रोसेस फ्लो दाखवेल. त्याच्यानंतर काय होतं मग की इन पेशंट झाला की जसं तुम्ही इकडे पाहू शकतात की त्याचं प्री ऑथरायझेशन हॉस्पिटल उचलत असतं. प्री ऑथरायझेशन उचलताना जे काही इन्व्हेस्टिगेशन्स लागतात, उदाहरणार्थ आता समजा अँजिओप्लास्टी करायची आहे, तर अँजिओप्लास्टी करण्यासाठी लागणारं मॅन्डेटरी इन्व्हेस्टिगेशन आहे करोनरी अँजिओग्राम आणि CAG प्रोफाईल. CAG प्रोफाईल मध्ये CBC, युरिया क्रिएट आणि शुगर आणि HIV HbA एवढं प्रोफाईल जर त्यांनी केलं तर तेवढे इन्व्हेस्टिगेशन्स ते स्कॅन करून लावतील आणि CAGचं व्हिडिओ सुद्धा लावतात, जो वेबएक्स नावाचं एक सॉफ्टवेअर आहे त्याच्यातून आपल्याला शॉर्ट करावा लागतो. ते तुम्ही अपलोड करतात. ते अपलोड केल्यानंतर तुम्ही ते प्री ऑथरायझेशन अपडेट होतं. अपडेट झाल्यानंतर ते पुन्हा आरोग्य मित्राच्या लॉग इनला दिसायला लागतं. तुम्हाला आरोग्य मित्राला सांगावं लागतं की बाबा रे मी या पेशंटचं प्रकरण उचललेलं आहे, तू त्याचं प्रकरण पुढे मंजुरीसाठी पाठवून दे. मग आरोग्य मित्र त्याच्या लॉग इन मधून ते प्रकरण आमच्या प्री ऑथरायझेशन टीमकडे पाठवतं. आमच्या प्री ऑथरायझेशन टीमकडे ते प्रकरण आलं की आम्ही ते पाहतो की संबंधित पॅकेज कोडसाठी लागणारे इन्व्हेस्टिगेशन केलेले आहेत का, ते इन्व्हेस्टिगेशन त्या पॅकेजशी रिलेव्हन्स ठेवतात का. जर ते सगळं व्यवस्थित असेल तर त्याची तात्काळ पुढील 6 तासात मंजुरी येते. जर समजा असं वाटलं की त्याचं काहीतरी तफावत आहे,
काहीतरी कमतरता आहे, काहीतरी ऍडिशनल तपासणी करावी लागणार आहे, ती ते करायची असेल तर ते त्याला पेंडिंग टाकतात. पेंडिंग टाकून त्याचं एमसीओचे ती लॉग इनला येते. एमसीओ ला करायचं काय असतं की त्याच्या लॉग इन मध्ये ती केस ओपन करायची, तो रिमार्क वाचायचा की त्या केसचं पेंडिंग का पडलंय, त्या अनुषंगाने लागणारे सपोर्टिंग डॉक्युमेंट आपल्या हॉस्पिटलच्या लेटर हेडवर त्यांना परत द्यायचे, जेणेकरून त्याच्याकडून त्या आमच्या प्रिय डॉक्टरकडे परत येईल. आल्यानंतर आमचा परत प्रिय डॉक्टर ती केस पाहिल, योग्य वाटली तर मंजूर करेल, अयोग्य वाटली तर रिजेक्ट करेल. हे झाल्यानंतर प्रकरण मंजुरी आल्यानंतरच आपण पेशंटला इलाज देऊ शकतो. हा झाला रुटीन इलेक्टिव्ह केसच्या बाबतीतला विषय. परंतु इमर्जन्सीमध्ये जर पेशंट असेल तर तुम्ही त्याचा ETI घ्यायचा, इमर्जन्सी टेलिफोनिक इंटिमेशन. तो घेतला की लाभार्थ्याला पुढील 5 दिवस भेटतात. 5 दिवसात तो लाभार्थी एनरोलमेंट घेऊन आला, कागदपत्र घेऊन आला की आरोग्य मित्र त्याचं एनरोलमेंट करतो. एनरोलमेंट केलं की रजिस्ट्रेशन करताना तो त्याचं रजिस्ट्रेशन ETIच्या टॅब मधून करतो. लक्षात घ्या, रेग्युलर रजिस्ट्रेशन तो रेग्युलर मधून करेल, पण तिथे एक विंडो असते ज्याच्यात ETI रजिस्ट्रेशन राहतं. तर ते ETIच्या रजिस्ट्रेशन मधून जर त्याने केलं तर प्रकरण मंजूर येण्याच्या अगोदर तुम्ही इलाज दिला, हे जे व्हायलेशन होतं ते ETI मध्ये ग्राह्य धरलं जात नाही, त्याचा क्लेम आपल्याला पुढे इझिली भेटतो. परंतु जे रेग्युलर केस आहे त्याच्यामध्ये, इलेक्टिव्ह केस आहे त्याच्यामध्ये जर तुम्ही मंजुरी घेण्याच्या अगोदर ऑपरेशन करून टाकलं तर मात्र आपल्याला तो क्लेम प्राप्त होत नाही. त्याच्यामुळे कोणत्याही पेशंटचं प्री ऑथ अप्रुव्हल आल्यानंतरच तुम्ही शस्त्रक्रियेला घ्यायचं असतं. फक्त ETIच्या केसमध्ये त्याला मुभा आहे. हे झाल्यानंतर पेशंटचं ऑपरेशन होईल. ऑपरेशन झालं की तुम्ही त्याला सर्जरी अपडेट करत असतात तुमच्या लॉग इन मधून EMCOच्या. आणि जे मेडिकल मॅनेजमेंटच्या केसेस आहेत, जसं अॅक्यूट MIचं आहे त्याला शस्त्रक्रियाची गरज नाही, किंवा डायलिसिसचे त्याला शस्त्रक्रियेची गरज नाही, त्याचं तुम्ही ट्रीटमेंट शेड्यूल अपडेट करत असतात. ते तुम्ही सरकारी हॉस्पिटलला 60 दिवसापर्यंत करण्याचं प्रावधान आहे. खाजगी हॉस्पिटलला 30 दिवसाचं आहे. पण माझी या ठिकाणी आपल्याला विनंती राहील की एक डायलिसिस जरी झालं तर त्याचं ट्रीटमेंट शेड्यूल अपडेट करून द्या. तुम्ही अॅक्यूट MIला थ्रॉम्बोलाइज केला की तुमच्या डेटा एंट्री ऑपरेटरला सांगा की बाबा रे तू त्याचं ट्रीटमेंट शेड्यूल अपडेट लगेच करून दे. किंवा एखादं पेडियाट्रिक मेडिकल मॅनेजमेंटचं बच्चू ऍडमिट झाला, त्याचा 1 दिवसाचा इलाज झाला मंजुरी आल्यानंतर, तर त्याचं तात्काळ ट्रीटमेंट शेड्यूल अपडेट दुसऱ्याच दिवशी करून द्या, असं मी या ठिकाणी सांगेन. ट्रीटमेंट झाल्यानंतर जर लाभार्थी बरा झाला तर त्याला त्याचं डिस्चार्ज अपडेट करावा लागतो. डिस्चार्ज अपडेट सुद्धा ऑनलाईनच होतो. ऑनलाईन त्याचं डिस्चार्ज कार्ड काढलं जातं. त्याचा आरोग्य मित्राच्या किऑस्कवर आरोग्य मित्र, लाभार्थी आणि हॉस्पिटलचा MCO यांच्या सोबत लाभार्थ्याच्या हातामध्ये डिस्चार्ज कार्ड, समाधान पत्रक आणि ट्रान्सपोर्टेशनची अमाऊंट दिसेल अशा स्वरूपात तो फोटो घेतला जातो. तो फोटो घेतल्यानंतरच लाभार्थ्याला घरी पाठवलं जातं आणि तो फोटो घेऊन आपल्याला तात्काळ त्याचं डिस्चार्ज अपडेट करावं लागतं. डिस्चार्ज अपडेट केल्यानंतर पुढील 11व्या दिवसात आपल्याला क्लेम साठीची विंडो ओपन होते. तर 11व्या दिवशी आपण त्याचा क्लेम ओपन करायचा. संबंधित केसमध्ये जाऊन क्लेम साठी लागणारी पूर्ण पेशंटची फाईल, भरती झाल्यापासून डिस्चार्ज पर्यंतची पोस्ट ट्रीटमेंट किंवा पोस्ट ऑपरेटिव्ह जे काही इन्व्हेस्टिगेशन्स आपण केलेले असतात ते, अधिक डिस्चार्ज कार्ड, एवढं सगळं लावून क्लेम सबमिट करायचा असतो. क्लेम सबमिट केल्यानंतर नियमानुसार तो पुढील 15 वर्किंग डेज मध्ये तुमच्या अकाउंटला यायला पाहिजे असं त्याच्यात लिहिलेलं आहे. जर तो क्लेम योग्य असेल तर तो पुढील 15 वर्किंग डेज मध्ये हॉस्पिटलच्या अकाउंटला जमा होतो. अन्यथा काही कारणास्तव तो जर पेंडिंग पडला तर परत तो तुमच्याकडे येतो. तुम्हाला तो पुढील 10 दिवसात अपडेट करून द्यायचा राहतो. अपडेट केल्यानंतर आम्हाला पुन्हा 15 दिवस भेटतात आमच्या डॉक्टरांना. तो ते क्लेम पाहतात. त्यांना जर तो योग्य वाटला तर तो त्याला अप्रूव्ह करतात. अप्रूव्ह केल्यानंतर तो क्लेम जातो सोसायटीच्या खात्यात. सोसायटीचे डॉक्टर त्याला पाहतात, अकाउंटंट पाहतात, बँकेचे लोक पाहतात
आणि विदिन वर्किंग 15 डेज मध्ये तो तुमच्या अकाउंटला क्लेम पेड स्टेटसला जातो. ही रुटीन प्रोसेस झाली. पण जर काही अडचणी आल्या तर स्टेटस मात्र बदलत जात असतात. जर समजा एखादा क्लेम तुम्ही उचलला, तो क्लेम काही कारणास्तव नाकारला गेला आणि तुम्हाला वाटतंय की नाही तो क्लेम आपल्याला भेटायला पाहिजे होता, तर त्याच्यासाठी तुम्ही सेंट्रल क्लेम अपील कमिटी राहते, त्या कमिटीकडे त्याला पाठवू शकतात. ऑनलाईनच या सगळ्या गोष्टी ऑनलाईन करायच्या असतात. या ऑनलाईनच्या दरम्यान जर तुम्हाला कोणत्याही प्रकारची तांत्रिक चूक झाली, समजा योगेश पाटील नावाच्या पेशंटच्या डिस्चार्ज कार्डच्या ऐवजी समाधान पाटील नावाच्या पेशंटचं तुम्ही डिस्चार्ज कार्ड लावून दिलं, तर ते टेक्निकल चूक झाली. या चुकीसाठी तुम्ही इश्यू ट्रॅकर नावाच्या एका प्रावधानाचा उपयोग करू शकता, जे तुम्हाला पोर्टलवरच दिसतं, केसमध्येच दिसतं. तुम्ही फक्त इश्यू ट्रॅकर मध्ये ते करेक्ट अटॅचमेंट लावाल आणि इश्यू ट्रॅकर मध्ये मेसेज रिमार्क लिहायची जागा असते, त्याच्यामध्ये सुटसुटीत मेसेज लिहायचा की या केसमध्ये आमच्याकडून योगेश पाटलाच्या डिस्चार्जच्या पेपरच्या ऐवजी समाधान पाटील यांचे डिस्चार्ज कार्ड लागलेले आहे, तरी आम्ही आता व्यवस्थितरित्या योगेश पाटीलचे डिस्चार्ज कार्ड या ठिकाणी लावून देत आहोत, तरी हा क्लेम सकारात्मकरित्या प्रोसेस करण्यात यावा. असं एवढं. येस मॅम, बोला. मी माझ्या डॉक्टर्सना KM हॉस्पिटलला पाठवलं होतं. तिथून मी तो तुमचा आरोग्य मित्राचा जो छापील फॉर्म आहे ना तो घेतलेला आहे. त्याच्यामध्ये असं म्हटलेलं आहे की सुरुवातीला एक फोटो काढायचा आणि डिस्चार्ज होताना फोटो काढायचा. येस, हे सगळे फोटो मी तेच बोललो मॅडम की ऑन बेड फोटो काढावा लागतो, डिस्चार्जचा फोटो काढावा लागतो, शस्त्रक्रियेच्या दरम्यानचे फोटो काढावे लागतात. म्हणजे एखादा पेशंट आहे, तो शस्त्रक्रियेला टेबलवर बसलाय, तर तो टेबलवर बसल्यानंतर त्याचा चेहरा दिसेल असा फोटो काही प्रसंगांमध्ये ऑपरेशन झाल्यानंतर किंवा अगोदर त्याचा फोटो घ्यायचा आणि प्रायव्हेट पार्ट सोडून जर त्याचं स्पीच किंवा ते स्कार दिसत असेल, तो जखमेचा जेव्हा वुंड क्लोज करतो, तर त्याचा आणि पेशंटचा चेहऱ्याचा फोटोग्राफ एकत्र दिसेल अशा स्वरूपाचे फोटोग्राफ घ्यायचे असतात. पण शासकीय हॉस्पिटल्समध्ये याचे थोडे रिलॅक्सेशन आहेत, कारण शासनाच्या ठिकाणी फ्रॉडलंट ऍक्टिव्हिटी होण्याचे चान्सेस कमी असतात. खाजगी हॉस्पिटलमध्ये अशा फ्रॉडलंट ऍक्टिव्हिटी आम्ही दैनंदिनरित्या पकडत असतो इकडे तिकडे पूर्ण महाराष्ट्रभरात, त्याच्यामुळे त्यांना आम्ही ते कंपल्शन केलेलं आहे. तर एक साधारण एका पेशंटचे असे 5 फोटो, कमीत कमी 5 फोटो, जास्तीत जास्त तुम्ही 15-20 फोटो पण घेऊ शकतात. 5 म्हणजे कुठले? फर्स्ट डे लास्ट डे तर सांगितलेलं आहे, मध्ये पण द्यायचं. ऑन बेड फोटो घ्यायचा असतो. ऑन बेड फोटो नंतर प्री ऑपरेटिव्ह, इंट्रा ऑपरेटिव्ह, पोस्ट ऑपरेटिव्ह आणि डिस्चार्जचा. इंट्रा प्री ऑप सगळं गरज आहे का गव्हर्नमेंट हॉस्पिटलला? मॅडम, गव्हर्नमेंट हॉस्पिटलला आपण फोर्स नाही करत, पण मी असं तुम्हाला अधिकृत प्रत्येक केस मध्ये नाही सांगू शकत. काही केस मध्ये जर शंका वाटली ना तर मागितला पण जातो. अच्छा, नाही तर 2 बस आहेत ना, ऑन ऍडमिशन आणि डिस्चार्ज? नाही, इंट्रा ऑपरेटिव्ह निदान एक तरी द्यावा लागेल ना मॅडम, जरी गव्हर्नमेंट हॉस्पिटल असलं तर. निदान तो टेबलवर बसलेला आहे त्याचा फोटो तरी पाहिजे की याचं खरंच तुम्ही फोटोसाठी घेतलं होतं याला. अच्छा, आणि पोस्ट ऑफ काढताना काय तिथे ड्रेसिंग बिसिंग असेल तर एरियाचा फोटो काढायला लागेल ना? येस, तसा म्हणजे तुमचे 4 फोटो होऊन जातात ना मॅम. आणि इंट्रा ऑपरेटिव्ह जे ऑपरेशन आपण करतोय त्याचा एखादा फोटो, त्याच्यात चेहरा येत नाही पेशंटचा, तो फक्त ऑपरेशनचा फोटो येतो, सर्जरी साईड तेवढा जरी आला तर टोटल 5 फोटो ते झाले. ऑपरेटिव्ह साईडचा पण फक्त त्याच्यात चेहरा येणार नाही, फक्त ऑपरेटिव्ह साईडच येईल. येस मॅम, येस. त्याच्यामुळे मी अगोदर पहिले बोललो की ऑन बेड जेव्हा तो ओटी टेबलवर बसतो ना, तेव्हाच त्याचा चेहऱ्याचा ओटी टेबल, ओटी लाईट याच्या सोबतचा एक चांगला फोटो घेऊन घ्यायचा, जेणेकरून हा पेशंट खरंच ओटी मध्ये घेतला होता असं त्याच्यावरून प्रमाणित होतं. आणि ओटी शिवाय इतर पेशंटचे फोटो कसे घ्यायचे पण बाकीचे ऑपरेशन शिवाय? त्यांचे फक्त डे 1 डे आणि लास्ट डेचा असेल ना? मेडिकल मॅनेजमेंट मध्ये कसं राहतं मॅडम की आता अॅक्यूट एमआयचं पेशंट आहे, त्याचा आम्ही फक्त ऑन बेड फोटो मागतो आणि डिस्चार्ज फोटो मागतो, 2च फोटो. त्याचे इतर फोटोची गरज नाही. पण डायलिसिसचे पेशंट असतील तर त्याच्या प्रत्येक डायलिसिसचा फोटो लागतो. किमो देत असाल तर किमोचा फोटो लागतो. असे काही विशिष्ट याच्यामध्ये आहेत तसे प्रावधान की तुम्हाला
त्याचा फोटो घ्यावा लागतो. आणि जे काही सगळे फोटोग्राफ घेतात हे सांगायचं राहून गेलं की गुगल मॅप किंवा जीपीएस ऍप्लिकेशन जे राहतं ज्याच्यात जिओ टॅगिंग राहते, म्हणजे तारीख, वेळ, लोकेशन सगळं येतं, लॉन्जिट्यूड, लॅटिट्यूड, त्याच ऍप्लिकेशन मध्ये ते फोटो घ्यायचे असतात. हॅलो. ठीक आहे. हा सर, पुढे जाऊ. हा सर, पुढे. हा सर. येस सर. आता प्री ऑथरायझेशनचा पण प्रोसेस फ्लो मी तुम्हाला सांगितला सर. मी एक काम करतो की आता सरळ जी विंडो आहे ऑनलाईन लॉग इनचं पोर्टल तेच तुम्हाला दाखवतो. मी सगळ्यात पहिले याच्यात तुम्हाला अगदी नम्रपणे सांगू योगेश सर. इच्छितो की हा सर. योगेश सर, हा सर. फक्त एवढं विचार, आमच्या सर्व MS ला सर्वांना लॉग इन पासवर्ड मिळाला आहे की नाही? सगळ्यांना भेटलाय का लॉग इन पासवर्ड कस्टम युजर आणि सगळ्या हॉस्पिटलला? माझी विनंती राहील ज्यांना भेटलेला नसेल त्यांनी संबंधित जिल्ह्याचा जिल्हा प्रमुख किंवा पर्यवेक्षक यांना संपर्क करायचा आहे. माझ्या माहितीत जे मुंबईचे 4 हॉस्पिटल आहेत त्याच्यात वर्डी सोडून बाकीच्यांचे सगळ्यांचे लॉग इन आलेले आहेत माझ्या माहितीत. उल्हासनगरला भेटलंय. सर आलेलं नाही सर लॉग इन सोलापूरचं. सर मला एक विचारायचं आहे. हा मॅडम बोला. डॉक्टर आयरे बोलते. युजर आयडी आणि पासवर्ड MS त्यांचा आलेला आहे, पण जो मेडिकल कोऑर्डिनेटर आहे त्याचा पण वेगळा असतो का सर युजर आयडी पासवर्ड? नाही मॅडम, नाही. हॉस्पिटलला फक्त 3 लॉग इन भेटतात हॉस्पिटलला. पहिलं लॉग इन असतं त्या हॉस्पिटलच्या आरोग्य मित्राचं, ज्याच्यावर फक्त आरोग्य मित्र काम करतो. दुसरं लॉग इन राहतं मेडिकल कोऑर्डिनेटरचं. ते मेडिकल कोऑर्डिनेटरचं लॉग इन कोणाच्याही नावावर राहो ते म्हणजे आम्ही त्याला MCO म्हणतो, कारण EMCOच्या नावावरच लॉग इन क्रिएट केलं गेलेलं राहतं. काही ठिकाणी ते डीनच्या नावावर आहे, डीन सरांच्या नावावर किंवा मॅडमांच्या, MS सरांच्या मॅडमांच्या नावावर आहे, किंवा त्यांनी डेडिकेटेड जो डॉक्टर अपॉइंट केलेला आहे त्याच्या नावावर आहे. आणि तिसरं जे लॉग इन येतं ते मेडिकल कॅम्प कोऑर्डिनेटर, वैद्यकीय आरोग्य शिबिर समन्वयक यांचं असतं. असे 3 लॉग इन येतात जे तुम्हाला महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेसाठी वापरायचे असतात. त्याशिवाय NTMS लॉग इन येतं, नॅशनल ट्रान्झॅक्शन मॅनेजमेंट सिस्टीम. ते लॉग इन कसं क्रिएट करायचं, त्याचं काय करायचं, त्याचे डिटेल्स आपले पर्यवेक्षक तुम्हाला स्वतः भेटून सांगतील. किंवा जिल्हा योगेश सर, फक्त एक विनंती आहे. येस सर. सर्व MS ला मी सूचित करतो की त्यांना लॉग इन आणि पासवर्ड मिळाला आहे की नाही. ज्यांना नाही मिळालं त्यांनी सांगावं की नाही मिळालंय. चालू नाही मिळालं सर सोलापूर यासाठी. कोणाला नाही मिळालं? सोलापूर. नाही मिळालं सर. एक मिनिट सर, मी लिहून घेतो. ESIS सोलापूरला भेटेल नाहीये. दुसरं बाकी सर्व हॉस्पिटलला मिळालं आहे ना? वर्णीला नाही मिळालं. वर्णीला हो, वर्डीच्या डिटेल्स येण्या बाकी आहेत सर, त्याच्यामुळे ते पेंडिंग आहे. ESI वर्डी नंतर आता मिळालं असेल ना तुम्हाला युजर नेम पासवर्ड. एकच मिळालं. औरंगाबाद ESIS ला भेटलंय ना? संभाजीनगर, सातपूर, मिळाला. उल्हासनगर. याच्यामध्येच आहे 3 लॉग इन. भेटलाय. उल्हासनगर भेटलाय. नागपूर भेटला. त्याच्यानंतर MGM हॉस्पिटल त्याला भेटलेलं आहे. कांदिवलीचं पण झालेलं आहे, मुलुंडचं पण झालेलं आहे. पुणे ESIS पुण्याला मिळालाय. फक्त सोलापूर ठाणे आणि ESIS, ठाणे, वाशी मिळालाय. ओके सर, म्हणजे मग फक्त ESIS सोलापूर आणि ESIS वर्ली यांचंच बाकी आहे सर. हो, पण आता कसं आहे सर, 7 तारखेला मला लॉन्च करायचं आहे योजना सर्व हॉस्पिटलमध्ये. तर यांना आपल्याला लवकर युजर नेम पासवर्ड द्यावं लागेल. सर वर्डीचे म्हणजे आम्ही खूप फॉलोअप घेतोय. वर्लीचे जर डिटेल्स भेटल्या MCOच्या की कोणाच्या नावाने आणि कोणाच्या नंबरने करायचंय तर पुढील 2 तासात लॉग इन क्रिएट होऊन जाईल सर. गायकवाड सर, सगळं दिलेलं आहे सर. डबल दिले, पण 2 वेळेस दिले सर. दिले त्याने. हेड ऑफिस आमच्या जवळच आहे. ते लोक येतात. कोणाजवळ दिलंय सर? कोणाजवळ दिलंय तिथे?
सोनल मॅडम कडे पाठवले. केव्हा दिलंय सर? मी सोनल मॅडमचा फॉलोअप घेतो आता लगेच, मीटिंग झाली की. आणि सोलापूर जे आहे ना सर, ते एमडी इंडियाकडे आहे. मला तिथं विचारावं लागेल. एमडी इंडियाकडे ते दुसऱ्या कंपनीकडे आहे. MS सोलापूर हॉस्पिटल, तुम्ही ते दिलं आहे ना त्यांना ते माहिती MCO MCCO ची? आम्ही तुम्हाला पत्र पण दिलं होतं 24 मार्चला. दिली का तुम्ही माहिती एमडी इंडियाच्या ऑफिसला? हो. बर, मी सोनल मॅडमांनाच त्या दोघांचा फॉलोअप घ्यायला लावतो सर. हो सर, ते तेवढे जरा प्लीज करून द्या. येस येस येस. ओके सर, कंटिन्यू करा. सर, रजिस्ट्रेशन जो आरोग्य मित्र करतो त्याची विंडो अशा स्वरूपात असते. तुम्ही पाहाल की इथं योजनेचं नाव राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजना आहे. कारण ही योजना जेव्हा 2012 साली सुरू झाली तेव्हा हिचं नाव राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजना होतं. 2016 मध्ये तिच्यात अमेंडमेंट झालं, महात्मा ज्योतिबा फुले झाली. त्याच्यानंतर 2019 साली तिचं इंटिग्रेटेड आयुष्मान भारत आणि महात्मा ज्योतिराव फुले असं नामकरण झालेलं आहे. पण मात्र प्रोसेस फ्लो जो आहे तो सगळा ऍज इट इज आहे. तर तुम्ही पाहू शकतात की उजव्या बाजूला तिथं लॉग इनचं एक छोटस तुम्हाला हे दिसतंय, ज्याच्यात युजर नेम आणि पासवर्ड आपल्याला टाकायचा आहे. माझी सर्वांना विनंती राहील की ज्यांना ज्यांना युजर नेम पासवर्ड भेटलेले असतील त्यांनी पहिल्या लॉग इनला उजव्या बाजूला चेंज पासवर्ड म्हणून ऑप्शन असतं लॉग इन केल्याच्या नंतर. तर तिथं जाऊन स्वतःचा पासवर्ड पहिल्या क्लिकला चेंज करून घ्यायचा आहे. कारण जे आम्ही युजर नेम पासवर्ड दिलेले आहेत, पासवर्ड ते युनिक असतात. म्हणजे ते दुसऱ्या हॉस्पिटलचा जर युजर नेम माहीत झाला तर तो पासवर्ड टाकून लॉग इन करू शकतो. त्याच्यामुळे ते पहिल्या लॉग इनला तुम्ही चेंज करून घ्याल आणि तो पासवर्ड मात्र तुम्ही तुमच्याकडे सांभाळून ठेवा. याच्यात मी विशेष करून एक गोष्ट सांगेल की लॉग इन करताना तुमच्याकडून जर 3 अटेम्प्ट चुकीचे झाले तर 4था अटेम्प्ट चुकीचा करू नका. कारण 4था अटेम्प्ट जर चुकीचा केला तर ते लॉग इन ब्लॉक होऊन जातं आणि ब्लॉक झालं म्हणजे आपलं कामच थांबून जातं. आणि ते आम्हाला रिसेट करायला जरी गेलं तरी अख्खा 1 दिवस जातो. मग त्या दिवसभराच्या ज्या काही ऍक्टिव्हिटी आहेत, प्रिऑट टाकणे, क्लेम करणे किंवा डिस्चार्ज करणे, या सर्व तुमच्या थांबून राहतात. त्याच्यामुळे 3 वेळा जर लॉग इन चुकून पासवर्ड चुकीचा झाला तर तुम्ही 3ऱ्या वेळेनंतर संबंधित पर्यवेक्षकला तुमचा युजर नेम पासवर्ड सांगायचा. तो तात्काळरित्या IT च्या सपोर्टने तुम्हाला रिसेट करून देईल. म्हणजे जी गोष्ट 24 तास घेणार आहे, 48 तास घेणार आहे, ती गोष्ट तुमची पुढच्या 2 तासात होऊन जाईल. हे तुमचं काम थांबणार. ठीक आहे. एकदा तुम्ही इथं लॉग इन केलं युजर पासवर्ड टाकून, हे आरोग्य मित्राचा आहे. तर आरोग्य मित्र काय करतो की तो रजिस्टर्ड केसेस व्ह्यूवर जातो. रजिस्टर्ड पेशंट मध्ये हे अशा स्वरूपाचं तुमचं विंडो असते. त्या विंडो मध्ये तुमचं डाव्या हाताला जर तुम्ही पाहाल तर तिथं तुमचं नाव राहील MCO चं, ज्याच्या नावाने तुम्ही अकाउंट उघडायला दिलेलं आहे. त्याचं नाव, त्याच्या पुढे त्याचं डेजिग्नेशन आणि त्याच्या खाली त्याचं हॉस्पिटलचं नाव अशा स्वरूपात डॅशबोर्ड तुम्हाला दिसेल. त्याच्या खाली तुम्ही पाहू शकता हेल्थ कॅम्प्स आहेत. त्याच्यानंतर पेशंट्सची विंडो आहे. हेल्थ कॅम्प्स, पेशंट, केसेस, अदर्स, युजर मॅन्युअल. तुम्हाला सगळ्यांना माझी विनंती राहील की तुम्हाला एखादा ऑनलाईन प्रोसेस फ्लो समजत नाहीये तर त्यासाठी तुम्ही कोणावरही डिपेंड राहायची गरज नको पडायला. म्हणून MCOच्या लॉग इनला MCO युजर मॅन्युअल म्हणून विंडो दिली आहे. ते युजर मॅन्युअल मध्ये जर तुम्ही गेले तर तुम्हाला अगदी एनरोलमेंट पासून, रजिस्ट्रेशन पासून, प्री ऑथरायझेशन पासून, डिस्चार्ज अपडेट, इश्यू ट्रॅकर, क्लेम्स, हेल्थ कॅम्प याच्या सगळ्या PPT भेटेल PDF स्वरूपात. म्हणजे तुम्ही ते पाहून तुमचं जे काही ऑनलाईन प्रोसेस फ्लो आहे ते करू शकतात. तरी पण माझी सगळ्या हॉस्पिटलच्या MCOना किंवा MS सरांना विनंती राहील, मॅडमांना, की तुम्ही 7 तारखेला जे पहिलं प्रियॉत उचलणार आहात त्यासाठी माझ्या जिल्ह्याचे पर्यवेक्षक हे तुमच्या हॉस्पिटलला दिवसभर उपलब्ध राहणार आहेत. ते तुम्हाला पहिलं पॅकेज घेण्यासाठी ऑनलाईन प्रोसेस फ्लो कशा पद्धतीने करायचा याच्यासाठी मदतीला राहतील. आणि जमलं तर पहिलं प्रकरण ते स्वतः तुमच्या प्रेझेन्स मध्ये तुम्हाला उचलून देतील, जेणेकरून तुम्हाला ते ऑनलाईन सगळं व्यवस्थितरित्या समजावं.
थँक्यू सर. शनी आहेत मीटिंगला? शनी, विशाल, विशाल गायकवाड, शनी, रितेश, डॉक्टर प्रेम सिंह. यस सर. सबने हाँ सर, हाँ सर. है कि 7 तारीख को जो भी हॉस्पिटल है वो हॉस्पिटल में दिन भर रुकना है. वहाँ के जो भी प्री ऑथराइजेशन होगा, एनरोलमेंट, रजिस्ट्रेशन, स्टार्टिंग से लेके प्री ऑथ उठाने तक, सब स्कैनिंग, अटैचमेंट और प्री ऑथ रेज करने तक, अप्रूवल आने तक वहीं पे रुकना है. आपको उनको पूरा एक केस करके बताना है. उसके लिए जो जो चीज लगेगा, जी गोष्ट लागेल ती त्यांना लिहून द्यायला सांगायची की बाबा रे, प्री ऑथ उचलण्यासाठी सक्तीच्या या गोष्टी लागतात. त्याच्यासाठीचे सीडी फॉर्म कसे आहेत, क्लिनिकल डेटा फॉर्म, ते क्लिनिकल डेटा फॉर्म कशा पद्धतीने भरायचा, कुठे अटॅच करायचा, ऑन बेड फोटो कुठे लावायचा, या सगळ्या गोष्टी तुम्ही लोकांनी समजावून सांगायच्या आहेत. मी सगळ्या MS सरांना विनंती करेल की मी परमार सरांना हे सगळं सुपरवायझरचे नंबर शेअर करून देतो रिजन वाईज, म्हणजे ते संबंधित मेडिकल सुपरिटेंडंट सरांना फॉरवर्ड करून देऊ शकतात. ओके सर. येस. तर साधारणपणे असं आहे की आरोग्य मित्र ते कार्ड सिलेक्ट करतो. कार्ड सिलेक्ट केल्यानंतर त्याचं तो सगळ्या डिटेल्स भरतो. जसं त्याच्यात ऍड्रेस येईल, त्याचं पहिलं नाव, शेवटचं नाव, त्याचं गल्ली वगैरे किंवा त्याचा कॉन्टॅक्ट नंबर, ते केल्यानंतर तो सबमिटच्या ऑप्शनवर टिक करतो आणि ते रजिस्टर्ड होतं. ते रजिस्टर्ड सक्सेसफुली झालं की त्याची अशा स्वरूपाची रिसिप्ट या ठिकाणी जनरेट होत असते. याची तो प्रिंट काढून तुमच्याकडे पाठवत असतो. म्हणजे मी तुम्हाला प्रोसेस फ्लो जो सांगितला तो आरोग्य मित्राच्या लॉग इनचा सांगितला. आरोग्य मित्राने त्याचं एनरोलमेंट केलं, एनरोलमेंट अप्रुव्हल आलं, त्याच्यानंतर त्याने रजिस्ट्रेशन केलं. याच्यानंतर मात्र तो EMCO कडे येत असतो. EMCO काय करेल, त्याचं लॉग इन करेल, इथे युजर नेम पासवर्ड टाकून. सर PPT मूव्ह होते ना, म्हणजे चेंज होते ना, दिसते ना सगळ्यांना? हो हो. येस सर. तर आता हे पाहाल सर, तुम्ही एक आशिष शेट्टी, डॉक्टर अशोक शेट्टी EMCO आहेत, डमी आहे, त्यांचं नाव तुम्हाला दिसत असेल डाव्या हाताला. तर ते त्यांच्या लॉग इन मध्ये जातील आणि जसं मी तुम्हाला बोललो, इथं उजव्या हाताला साइन आउट आणि चेंज पासवर्डचं ऑप्शन आहे. तर ते चेंज पासवर्डच्या ऑप्शन मध्ये जाऊन पासवर्ड पहिल्या लॉग इनला चेंज करून घ्यायचा आहे आणि जो तुमच्या लक्षात राहील तोच पासवर्ड आपण ठेवायचा आहे. याच्यात मी थोडंसं ऍडिशनली सांगेल की तुम्ही डेटा एंट्री ऑपरेटर अपॉइंट करताना समजा 2-3 केले किंवा तुमचे एक्झिस्टिंग मधले वापरले, तर एका वेळेस जर दोघांनी तिघांनी जरी लॉग इन केलं तरी याच्यात लॉग इन करू शकतात, त्याला अडचण येत नाही. परंतु एकाने पासवर्ड चुकीचा टाकला, दुसऱ्याने पण टाकला आणि तिसऱ्याने पण टाकला, तर 3 अटेम्प्ट एकाच वेळेस युटिलाइज होऊन जातील. तर त्यांना विनंती करा की तुमच्या डायलॉग बॉक्स जो येतोय लॉग इन फेल झाल्यानंतर, तो डायलॉग बॉक्स प्रिसाइजली वापरा की तुमचा पहिला अटेम्प्ट फेल झाला का, दुसरा झाला का, तिसरा झाला. जर तिसरा अटेम्प्ट फेल झाला असेल तर तुम्ही परत लॉग इन करायच्या भानगडीत पडू नका. तुमच्या डिटेल पर्यवेक्षकला पाठवा, आमच्या योजनेच्या पर्यवेक्षक ते तुम्हाला रिसेट करून देतील. ठीक आहे. त्याच्यानंतर EMCO त्याच्या लॉग इन मध्ये जाऊन रजिस्टर्ड पेशंटच्या व्ह्यू मध्ये जातो, सर्च वर क्लिक करतो. सर्च वर क्लिक केल्यानंतर जे पेशंटचा रजिस्ट्रेशन नंबर दिसतोय तुम्हाला डाव्या हाताला, त्याच्यावर क्लिक करतो. क्लिक केल्यानंतर त्याच्या कंप्लेंट्स ज्या काही आहेत, म्हणजे त्याला काही पेन इन ॲब्डोमेन आहे, पेन इन चेस्ट आहे, जे काही असेल ते लिहिल, त्याचं डायग्नोसिस लिहिल. डायग्नोसिस हे प्रोव्हिजनल जरी असेल तरी चालतं, एक क्लिनिकल बेसिसवर केलेलं. त्याच्यानंतर तो कॅटेगरी सिलेक्ट करेल की हे पेशंट कोणत्या कॅटेगरी मधला आहे. त्याच्यासाठी ज्या काही तपासण्या करायच्या आहेत त्या तपासण्या करण्यासंदर्भात हे करेल, क्लिक करेल. क्लिक केल्यानंतर अशा स्वरूपाची विंडो येते ज्याच्यात तुम्ही लंग फंक्शन टेस्ट करायची याची, ती क्लिक केली आणि ती सबमिट केली. त्याच्यानंतर डायग्नोस्टिक टेस्ट रिक्विजिशन स्लिप ची प्रिंट आउट निघते, ज्याच्यात पेशंटचं नाव गाव सगळं येतं, डायग्नोसिस येतं प्रोव्हिजनल, आणि सगळ्यात महत्वाची जी टेस्ट करायची तिचं नाव येतं.
ते नाव आल्यानंतर ती रिक्विजिशन स्लिप घेऊन लाभार्थी संबंधित तपासणीच्या केंद्रावर जाईल, तिथं तपासणी करेल, त्याचा रिपोर्ट घेऊन परत EMCO कडे येईल. EMCO काय करेल, परत तो केस नंबर आपला पेशंट सर्च करेल त्याच्या लॉगिन मध्ये, त्याच्यात त्याची क्लिक करून ते ओपन करेल. ओपन करून तो जो रिपोर्ट आहे त्याची स्कॅन कॉपी करेल. स्कॅन कॉपी करून माझी सगळ्यांना विनंती राहील की ज्या काही तुम्ही स्कॅन कॉपी सगळ्या लावणार आहात या 200 KB आतल्या लागतात. त्याची एक साईज आहे ती 200 KB आतली लागते. तर ती केल्यानंतरच तुम्ही तो रिपोर्ट अपलोड करायचा. अपलोड करून तो सबमिट करायचा. म्हणजे इन पेशंट केस रजिस्टर्ड सक्सेसफुली असं येतं आणि त्या पेशंटचा केस नंबर जनरेट होतो, जो तुम्हाला चौकटीमध्ये बुरसट दिसत असेल पण तिथं तो नंबर येतो. त्याच्यात CASC अशाने तो सुरुवात होतो. त्याच्यानंतर तुमचा हॉस्पिटलचा ID राहतो, ऑब्लिक हॉस्पिटलचा ID ऑब्लिक त्याचा केस नंबर. अशा स्वरूपाचं हे प्रोसेस फ्लो आहे. हा झाल्यानंतर हे कस्टमर केअर रजिस्ट्रेशन तुमच्या कामाचं नाहीये, त्याच्यामुळे मी त्याला बाजूला करून देतो. टेलिफोनिकचं पण मी तुम्हाला सांगितलं की ते आरोग्य मित्र त्याच्या लॉगिन मधून टेलिफोनिक आयडीच्या याच्यावरून रजिस्ट्रेशन करत असतो. त्याच्यानंतर आपण पुढच्या विंडोकडे जाऊ की प्री ऑथरायझेशन कसं करायचं. तर प्री ऑथरायझेशन साठी प्री ऑथरायझेशनचा प्रोसेस फ्लो इथे दाखवत आहे. EMCO त्याचं लॉगिन करेल, इन पेशंट केस रजिस्टर्ड व्ह्यू मध्ये क्लिक करेल. क्लिक करून तो सर्च करेल. सर्च केलं की त्याला ती केस अशा स्वरूपात दिसायला लागेल. आता हे पहा इथं केस नंबर आहे, महेंद्र छाया पाटील नावाचं पेशंट आहे, त्याचं स्टेटस आहे इन पेशंट केस रजिस्टर. त्याच्यानंतर ह्या ठिकाणी क्लिक करायचंय, केस नंबर वर क्लिक करायचंय. क्लिक केल्यानंतर पुढची विंडो अशा स्वरूपात ओपन होते, ज्याच्यात पेशंटचं नाव, वय, लिंग, त्याचा हेल्थ कार्ड नंबर, त्याचा केस नंबर, त्याचा पत्ता, रेशन कार्ड नंबर, जिल्हा, त्याचं केस कधी रजिस्टर्ड झाली, कोणत्या हॉस्पिटलला झाली, त्याची ऍडमिशनची डेट, एवढं सगळं दिसायला लागतं. आणि खाली केसचं स्टेटस पाहाल तुम्ही, इन पेशंट केस रजिस्टर्ड असा आहे. आणि तुम्ही त्याच्या उजव्या बाजूला पाहाल की व्ह्यू ऑल अटॅचमेंट्स आणि त्याच्या खाली इश्यू ट्रॅकर अशा वेगवेगळ्या विंडो दिसत आहेत. आणि उजव्या बाजूला ब्राउज म्हणून दिसतंय आणि अटॅच फाईल म्हणून दिसतंय. त्याच्यात लिहिलेलं आहे कॅनॉट अटॅच मोर दॅन 200 KB फाईल. इथं ऑनबेड फोटो लावायचा असतो पेशंटचा, जो ऑनबेड आपण विषय केला तो. आणि सर याच्यात सांगायचं राहिलं की आपल्या हॉस्पिटलला जे पॅकेजेस अलॉट झालेले आहेत ते आपण कुठं पाहायचे. परमार सर किंवा डायरेक्टर सर होते मीटिंगला, कोणी आहेत? काय काय हा सर आहे ना. आपल्या हॉस्पिटलला जे पॅकेजेस दिसायला हवेत की आम्हाला कोणते पॅकेजेस आहेत आणि कोणते नाही आहेत, तर त्याच्यासाठी तुम्ही ही विंडो व्यवस्थित पहा. याच्यात केस स्टेटस जे दिलेलं आहे इन पेशंट केस रजिस्टर्ड, त्याच्यावरती व्ह्यू हॉस्पिटल पॅकेजेस नावाची विंडो आहे. थोडं मोठं केलं मी. त्याच्यात हे पहा डाव्या बाजूला जे सगळ्या एका खाली एक लाईन आहेत, त्याच्यात तुम्हाला केस स्टेटस दिसतोय इन पेशंट केस रजिस्टर्ड. अगदी त्याच्यावरती डाव्या हाताला व्ह्यू हॉस्पिटल पॅकेजेस नावाची ब्ल्यू कलरची विंडो दिसते. विंडो म्हणतोय टॅब. ती सगळ्यांना दिसते का? हो दिसते. हो दिसते. त्याच्यामध्ये तुम्ही तुमच्या हॉस्पिटलला जे कोणते पॅकेजेस ओपन आहेत ते सरळ पाहू शकता. आणि हॉस्पिटल स्कोर कार्ड नावाचं बाजूला दिसतंय उजव्या हाताला, हॉस्पिटल स्कोर कार्ड. ते हॉस्पिटल स्कोर कार्ड म्हणजे तुम्ही कोणत्या स्पेशालिटी मध्ये कोणत्या पद्धतीचे पॅकेजेस घेतलेले आहेत, किती घेतलेले आहेत, हे सगळे संख्यागणित त्याच्यामध्ये दिसू शकते. ओके, एक मिनिट थांबा, आम्हाला जरा चेक करू. सर ते थोडं झूम करा ना, स्क्रीन मोठी करा ना. स्क्रीन मी केली पण ती एवढीच मोठी होते सर. ओके.
व्ह्यू हॉस्पिटल पॅकेजेस आणि कोणत्या ऑप्शन मध्ये आहे का? कुठे जायचं व्ह्यू व्यू हॉस्पिटल पॅकेजेस. येस मॅम, येस येस. व्यू हॉस्पिटल पॅकेजेस. एक मिनिट होल्ड ऑन करा, आम्ही लॅपटॉपवर उघडून बघतोय. नाही, तुमच्या इथं आता नाही ओपन होणार मॅडम ते. तुम्ही जेव्हा एखादं इनपेशंट कराल ना, तोपर्यंत तुम्हाला तोपर्यंत दिसणारच नाही. कारण आम्हाला सुद्धा समजणार आहे की तुम्हाला कोणते पॅकेजेस ओपन आहेत. नाही, पण आम्हाला पेशंट इनपेशंट करायला आम्हाला पहिले पॅकेज माहिती असावं लागेल ना, तरच आम्ही इनपेशंट करू शकतो ना. तुमच्या इथं आता कोणत्या कोणत्या स्पेशालिटी दिलेल्या आहेत हे आपण तुमच्या लॉग इन मधून पाहू शकतो. त्याची एक स्टँडर्ड ए ग्रेड पॅकेजची रेट लिस्ट आहे, ती मी तुम्हाला शेअर करायला लावतो सगळ्या सुपरवायझर्सला. तुम्ही त्याच्यात पहा की माझ्याकडे ही स्पेशालिटी आहे. समजा आता एक कार्डिओलॉजी स्पेशालिटी, तर कार्डिओलॉजी मध्ये माझ्याकडे जर अॅक्यूट तुम्ही सारखे कार्डिओलॉजीवरतीच जाताय. तुम्ही डायग्नोसिस सांगा मॅडम एखादं, म्हणजे मी त्याच्याविषयी बोलू शकेल. अपेंडिसायटिस नाही, सारखं तुम्ही एमआय अँजिओग्राफी एंजिओप्लास्टिस करताय. अपेंडिक्टॉमी, समजा एक अॅक्यूट अपेंडिसायटिसचं पेशंट आलेलं आहे, तर त्याचं तुम्ही लॅप्रोस्कोपिक अपेंडिक्टॉमी करणार असाल तर ते आमच्याकडे लॅप्रोस्कोप नाही. अरे भारती, सगळे गव्हर्नमेंटचे पॅकेजेस आपल्याला ओपन आहेत. मी बोललो इकडे आपल्याला आपलं गव्हर्नमेंट हॉस्पिटल आहे, त्यामुळे तुम्हाला सगळ्याच असतील मॅडम. 1356 1356 ओपन आहे. फक्त आता तुम्ही त्या सेकंडरी केअरला कोणत्या स्पेशालिटी मध्ये कार्य करत आहात हे मात्र तुम्हाला तुमचं ठरवावं लागेल. मग बाकीच्या स्पेशालिटी तुमच्या इनॅक्टिव्ह राहतील आणि ज्या स्पेशालिटीचं पॅकेज तुम्हाला घ्यायचंय ते तुम्ही घेऊ शकता. तुम्हाला ओपन सगळे राहतील मात्र. आणि आम्हाला एखादा प्रोसिजर पॉसिबल नसेल तर आम्ही रिफ्यूज करू शकतो ना. इन्फ्रास्ट्रक्चर आहे, कन्सल्टंट आहे. रिफ्यूज केलं तर त्याचा ग्रीव्हन्स होतो मॅडम, तक्रार होते त्याची. जर तुमच्याकडे ऑथेंटिक कारण आहे आणि तुम्ही रिफ्यूज करतायत तर मात्र ते काही ग्रीव्हन्स होत नाही. तुम्हाला पेशंटला व्यवस्थित काउन्सिलिंग करावं लागतं लाभार्थ्याला, आणि नियर बाय एमपॅनल्ड हॉस्पिटलला जिथं ती स्पेशालिटी असेल तिथं आपल्याला त्यांना पाठवावं लागतं. येस मॅम. पुढे जाऊ आपण. नियर बाय एमपॅनल्ड हॉस्पिटल आरोग्य मित्र सांगतील ना. सांगू शकतो. आणि आपलं MJPJचं पोर्टल एकदम सोपं आहे सर. मी तुम्हाला एकदम थोडक्यात शेवटी सगळ्यांना धावतं दाखवून देईल, जेणेकरून तुम्ही सुद्धा कोणालाही न विचारता सगळी योजना समजून घेऊ शकतात आणि समजावू पण शकतात. त्याच्यानंतर हे ऍडमिशन नोट्सची विंडो ओपन होते. तिथं तुम्ही हिस्ट्री ऑफ प्रेझेंट इलनेस, पास्ट इलनेस, पर्सनल हिस्ट्री, ऑक्युपेशन हिस्ट्री, फॅमिली हिस्ट्री, क्लिनिकल एक्झामिनेशन, इन्व्हेस्टिगेशन आणि प्रोव्हिजनल डायग्नोसिस टाकायचं असतं. त्याच्यानंतर तुम्ही ज्या सगळ्या गोष्टी टाकल्या त्याच्यानंतर सबमिट करायचं असतं. सबमिट केल्यानंतर तुमचं ऍडमिशन नोट्स सक्सेसफुली सबमिटेड असं ऑप्शन येतं. तुम्ही तिथं पाहू शकतात की एकाच्या बाजूला एक अशा खूप साऱ्या विंडो आहेत एका केसमध्ये. त्याच्यात सगळ्यात पहिले रेफरल रूट आहे. रेफरल रूट कशासाठी आहे की तुम्ही आरोग्य शिबिरामधून जे लाभार्थी तुमच्या हॉस्पिटलला बोलवलेले राहतात त्यांचा रेफरल रूट हा तुम्ही हेल्थ कॅम्प टाकला पाहिजे. जो वॉक इन आलेला आहे त्याचं वॉक इन टाकलं पाहिजे, कारण ते संख्या गणित वेगवेगळं होतं. म्हणजे तुम्हाला भविष्यात हेल्थ कॅम्प मधून आपल्याकडे किती पेशंट आले ते वेगळं पाहता येतं आणि डायरेक्ट जे आले ते वेगळे पाहता येतं. तर त्याच्या बाजूला तुम्ही ऍडमिशन नोट्सची विंडो पाहत असाल. त्याच्या बाजूला एक क्लिनिकल नोट्स, प्रियर डिटेल्स, ऑपरेशन नोट्स. ऑपरेशन नोट्सच्या एकदम थोडं वरती तुम्ही पाहाल तर इश्यू ट्रॅकर दिसतोय तुम्हाला. तो तुम्हाला आमच्याशी चर्चा करण्यासाठी आहे. जसं समजा तुम्हाला एखादी क्वेरी वाटली, मी अगोदरच सांगितलं की अटॅचमेंटच चुकीच्या पेशंटची झाली तर तुम्ही ते सबमिट केल्यानंतर बदलू नाही शकत, पण तुम्ही आमच्याशी इश्यू ट्रॅकर मार्फत ते पोहोचवू शकतात. तर इश्यू ट्रॅकरचं एक राहतं की इश्यू ट्रॅकर जर समजा तुम्ही 3 तारखेला 4:03 उचलला तर तो क्लोज म्हणजे रिझॉल्व्ड दिसलेपर्यंत तो इश्यू ट्रॅकर ओपन राहतो. त्याच्यासाठी तुम्हाला 1 दिवस लागू शकतो, 2 दिवस लागू शकतो, 3 दिवस लागू शकतात. परंतु
तुम्ही जर व्यवस्थितरित्या त्याचं स्पष्टीकरण लिहिलं, व्यवस्थित अटॅचमेंट केली, तर तो लवकरात लवकर म्हणजे 6 तासाच्या आत किंवा 12 तासाच्या आत रिझॉल्व्ह होऊ शकतो. ओके. त्याच्या बाजूला तुम्ही पाहाल पोस्ट प्रिऑथ नोट्स, डिस्चार्ज समरी, बिलिंग आणि क्लेम अशा विविध विंडो आहेत. त्याच्यात ऍडमिशन नोट्स भरल्यानंतर तुम्हाला क्लिनिकल नोट्स भराव्या लागतात. क्लिनिकल नोट्स मध्ये तुम्हाला ऍड क्लिनिकल डेटा करावा लागतो, ज्याच्यामध्ये तुम्हाला पेशंटचा बीपी, पल्स, रेस्पिरेटरी रेट, ॲनेमिया आहे की नाहीये, इतर अशा गोष्टी भराव्या लागतात. त्या भरल्यानंतर क्लिनिकल नोट्स सक्सेसफुली सबमिट कराव्या लागतात. मी इथं तुमचं लक्ष वेधेल की पेशंट जर तुमच्याकडे 3 एप्रिलला ऍडमिट झाला आणि 10 एप्रिलला सुटी झाली, तर तुम्हाला त्याच्या क्लिनिकल नोट्स 3 एप्रिल पासून तर 10 एप्रिल पर्यंतच्या दैनंदिन रोजी दैनंदिन टाकाव्या लागतात. जर त्या तुम्ही टाकल्या नाही तर तुम्ही बाकीच्या ऑनलाईन प्रोसेस फ्लोला अडचणीत येतात. त्याच्यामुळे माझी विनंती राहील की तुमच्या इथं जरी दिवसाला 100 पेशंट ऍडमिट आहेत योजनेचे, तर त्या 100च्या 100 लोकांच्या क्लिनिकल नोट्स डेली बेसिसवर आपल्या माणसाला टाकायला सांगत चला. 100 लोकांच्या क्लिनिकल नोट जरी टाकायच्या असतील तरी त्याला फार फार अर्धा पाऊण तास लागू शकतो, त्याच्यापेक्षा जास्त वेळ लागत नाही. त्याच्यानंतर आपण पुढे जाऊ की हे पहा, हे क्लिनिकल नोट्स मी तुम्हाला दाखवायच्या राहून गेल्या, ज्याच्यात जे स्टार केलेलं आहे, जिथं लाल कलरचा स्टार आहे तेवढीच गोष्ट मॅन्डेटरी आहे. तुम्ही बाकीच्या ठिकाणी काही जरी नाही भरलं तरी चालत असतं. क्लिनिकल नोट्स टाकल्यानंतर त्याला ऍड करायच्या असतात. ऍड केल्यानंतर त्या क्लिनिकल नोट्स सबमिटेड सक्सेसफुली असं होतं. त्या सबमिट झाल्यानंतर प्री ऑपरेटिव्ह इन पेशंट रिक्विजिशन स्लिप ऑलरेडी ती काढलेली आपण, ती निघते. क्लिनिकल नोट्स ऍडेड सक्सेसफुली झाल्या की तुम्ही पाहू शकता की तिथं तारीख दिसते आणि वेळ दिसते. म्हणजे 14/5/2012 रोजी 2:36 यांनी क्लिनिकल नोट्स अपडेट केली आहे. त्याच्या खाली तुम्हाला 15च्या पण दिसतील, 16च्या पण, 17च्या पण, 18च्या पण. म्हणजे एका केसमध्ये तुम्ही किती तारखेपर्यंतच्या क्लिनिकल नोट्स अपडेट केलेल्या आहेत हे तुम्ही चेक करू शकता. मी पुन्हा सांगतो की 3 तारखेपासून 10 पर्यंत जर ऍडमिट आहे तर तेवढ्या पूर्ण दिवसाच्या क्लिनिकल नोट्स मात्र तुम्हाला अपडेट करायच्या असतात. जर त्या तुम्ही नाही केल्या तर तुम्हाला अशा स्वरूपाचा पॉपअप येत असतो, प्लीज एंटर 3 क्लिनिकल नोट्स टू सबमिट प्रिऑथ डिटेल्स. जर त्या तुम्ही नाही सबमिट केल्या तर तुमचं प्रिऑथ उचललं जात नाही. आता याच्यात तुम्ही म्हणाल सर आमच्याकडे तर तो पहिल्या दिवशी ऍडमिट झाला, तिथं तर मेसेज 3 दिवसाचा होता, तर ती ETI ची केस असू शकते. कारण ETI घेतला समजा 3 एप्रिलला आणि तुम्ही प्रिऑथ उचलतायत 6 एप्रिलला, तर तुम्हाला तो 3 एप्रिल पासून तर 6 एप्रिल पर्यंतच्या क्लिनिकल नोट्स टाकल्याशिवाय पुढे जाऊ देणार नाही. या सगळ्या टेक्निकल गोष्टी माझ्या माहितीत तुम्हाला जेव्हा तुम्ही एखादं प्रिऑथ उचलाल ना तेव्हा माझी डिस्ट्रिक्ट टीम तुम्हाला सांगू शकेल. याच्यानंतर तुम्ही डॉक्टरचं टाईप, तुमची स्पेशालिटी, क्रिटिकल केअर डॉक्टर अवेलेबल आहे की नाहीये, त्या डॉक्टरच्या डिटेल्स टाकल्यानंतर तुम्ही पुढे त्याचं पल्स, बीपी, CVS, फायनल डायग्नोसिस लिहिल्यानंतर त्याचं डिसीज सिलेक्ट करणार, सब कॅटेगरी सिलेक्ट करणार. हे पहा इथं दिलेलं एक क्रिटिकल केअर जनरल मेडिसिन, त्याच्यातलं क्रिटिकल केअर जनरल मेडिसिन सब कॅटेगरी. त्याच्यानंतर आहे ट्युबरक्युलर मेनिंजायटिस सर्जरी, त्याच्यासाठीचे सर्जिकल डिटेल्स ऍड केल्या की ते पॅकेज येतं. त्या पॅकेजचं सरळ दिसायला लागतं की क्रिटिकल केअरचं पॅकेज तुम्ही सब कॅटेगरीमध्ये हिमोफिलियाचं स्पेशल इन्व्हेस्टिगेशन सकट 47,500 रुपयाचं उचललेलं आहे. याच्यात माझी विनंती राहील की सगळ्या पॅकेजेस साठी अंदाजित क्लिनिकल प्रोटोकॉल फॉर्म ऑलरेडी बनवलेला आहे, तो तुम्ही संबंधित स्पेशलिस्ट डॉक्टरांना देऊन घ्यायचा आहे. ते कुठून भेटेल हे पण मी तुम्हाला थोडक्यात पुढे सांगतो. त्याच्यानंतर सेरेब्रल मलेरिया फाल्सिपेरम हे वेगळ्या पॅकेज साठी त्यांनी उचलायचं घेतलं, ते पण त्यांनी ऍड केलं. तर जसं आता मॅडमांचा प्रश्न होता मागे की आम्ही एका वेळेस 2 पॅकेज घेऊ शकतो का, तरी तर तुम्ही पाहाल की त्याचं हिमोफिलियाचं अधिक
सेलेब्रल मलेरियाचं वेगवेगळं पॅकेज घेतलेलं आहे, ज्याच्यात 47,500 पहिली अमाऊंट आहे, दुसरी अमाऊंट 19,000 आहे. ते घेतल्यानंतर तुम्ही ते ऍडमिशन इमर्जन्सी आहे की प्लॅन्ड आहे त्याच्यावर टिक करायचं, तुमच्या बिलिंग हेडचं नाव टाकायचं, त्याचा डेट टाकायचं की तो कधी बिलिंग हेड हे करेल, सबमिट करेल, अंदाजित सुटीची तारीख टाकायची, अंदाजित सर्जरीची तारीख टाकायची, जेणेकरून तुम्ही जर त्याच्यात बदल पण केला तर तुम्हाला काही अडचण येणार नाही टेक्निकली. त्याच्यानंतर तुम्ही एखाद्या कंडिशन मध्ये तुम्हाला असं पाहायचं असतं की त्या पेशंटचं प्रिव्हियसली त्यांनी किती अमाऊंट वापरली आहे किंवा त्यांनी प्रिव्हियसली कोणत्या हॉस्पिटलला त्याचे पॅकेजेस घेतलेले आहेत. तर त्याच्यासाठी तुम्ही इथं गो नावाचं बटन आहे त्या ठिकाणी क्लिक करून ते पाहू शकता. जो प्रश्न सरांनी विचारला होता की मागे समजा आता हा भक्ती वेदांताचा प्रियत आहे, पण त्या पेशंटने अगोदर संभाजीनगरला सेठ नंदलाल दूत हॉस्पिटलला इलाज घेतला होता, तर त्याच्या डिटेल्स किंवा त्याची अमाऊंट युटिलाइज झाली ती आम्ही चेक करू शकू का, तर ते इथून तुम्ही चेक करू शकता. त्याच्यानंतर त्याचं तुम्ही डिटेल्स वर क्लिक केला की तुम्ही इथं ऑनबेड फोटो लावायचा असतो त्याचा. आता जी विंडो दिसते उजव्या हाताला त्याच्यामध्ये तुम्ही त्याचं हे लावायचं असतं ऑनबेड फोटो, जो जीपीएस ऍप्लिकेशन मध्ये तुम्ही काढाल. लक्षात ठेवाल की फोटो काढताना तो जीपीएस ऍप्लिकेशन मध्ये निघेल, याच्याकडे कटाक्षाने लक्ष द्यायचंय. सॉरी मी थोडं पुढे गेलो, याच्या ऑपरेशन मोड झालंय. तर जेव्हा तुम्ही एवढं सगळं भरलं जे मी तुम्हाला सांगितलं पूर्वी ऑनबेड फोटो वगैरे सगळं लावून, त्याच्यानंतर तुम्ही तो स्टेटस बदलतो प्रियत अपडेटेड म्हणून. त्याच्यानंतर तुम्ही त्या प्रियत पेपरची प्रिंट काढायची असते. मी थोडक्यात एकदा पुढे पाहून घेतो बरं ते पीपीटी मध्ये पुढे आहे का, परत येईल का. हा, तर स्क्रीन दिसते सगळ्यांना, स्क्रीन दिसते का मला प्लीज हो किंवा नाही सांगा. विशाल किंवा इतर माझा आवाज येतोय? हो सर येतोय सर. स्क्रीन दिसते ना? येस हो दिसते सर. प्लीज प्लीज तेवढं सांगत चला. त्याच्यानंतर आपण याच्यात पाहू शकतो की प्रियचे जे पेपर तुम्ही भरलेत ते सगळे त्याची प्रिंट काढायची, त्याच्यावर तुमच्या ट्रीटिंग डॉक्टरचा, एमसीओचा, पेशंटचा आणि आरोग्य मित्राच्या सही शिक्के झाल्यानंतर ते ही जी विंडो दिसते तुम्हाला ऍड प्रियत अटॅचमेंट्स, त्याच्यामध्ये जाऊन ती जमा करायची, सबमिट करायची. सबमिट केल्यानंतर तुम्ही सगळे कन्सेंट फॉर्म वगैरे ते पण लावल्यानंतर तुम्ही ऍड प्रियत क्लिनिकल फोटो मध्ये जाणार, तुम्ही प्रियतचा फोटो लावणार आणि ते प्रियत सबमिट करणार. सबमिट करून ते प्रिऑथरायझेशन अपडेटेड सक्सेसफुली असं दाखवेल. त्याच्यानंतर त्याची प्रिंटआउट, सॉरी मी प्रिंटआउट काढायचं सांगितलं. त्याच्यानंतर केसेस फॉर सबमिट फॉर प्रिऑथरायझेशन वर तुम्ही टिक केल्यानंतर आरोग्य मित्राच्या लॉग इनला ती जात असते. आरोग्य मित्राला तुम्हाला फोन करून सांगावं लागतं, बाबा रे मी हे पेशंटचं प्रियत अपडेट केलेलं आहे, तो तुमच्या लेवलला तुम्ही पाठवून द्या. मग आरोग्य मित्र ते पाठवतो. पाठवल्यानंतर ते प्रकल्प कार्यालयाकडे येतं. आरोग्य मित्राचं हे इथं दिसते तुम्हाला. आम्ही त्याच्यात सेंट फॉर प्रिऑथरायझेशनच्या याच्यातल्या केसेस पाहायला घेतो. त्याच्यानंतर जर मला सगळ्या गोष्टी योग्य वाटल्या तर मी ते प्रिऑथ अप्रूव्ह करतो. त्याचं स्टेटस बदलतं प्रिऑथरायझेशन अप्रूव्ह म्हणून. जर समजा मला काही गोष्टींमध्ये शंका वाटली तर मी ते पेंडिंग टाकतो. त्याचं स्टेटस राहतं प्रिऑथरायझेशन पेंडिंग म्हणून. प्रिऑथरायझेशन पेंडिंग 2 वेळा टाकलं जातं. 2012 साली ते फक्त 1 वेळा टाकलं जायचं, पण आता ते 2 वेळा टाकलं जातं. समजा तुम्ही अपेंडिक्सचं प्रकरण उचललं
तुम्ही प्री ऑथरायझेशनचा फॉर्म भरला, क्लिनिकल प्रोटोकॉल फॉर्म भरला, परंतु तुम्ही नेमकी त्याची UAG ची रिपोर्टच अटॅच करायचा राहून गेला, तर तिकडचा डॉक्टर काय करेल की काइंडली अटॅच द UAG रिपोर्ट. किंवा असं होऊ शकतं की तुम्ही UAG 3 महिन्यापूर्वी लावलेली असेल तर ते तुम्हाला विचारतील की काइंडली प्रोव्हाइड द रिसेंट UAG ऑफ दॅट पर्टिक्युलर पेशंट, UAG ॲब्डोमेन अँड पेल्विस. का तर त्याचा अॅक्यूट अपेंडिसायटिस प्रूव्ह करायला तुम्हाला त्याचा रिसेंट UAG चंच रिपोर्ट अपलोड करावा लागेल. तर ते पेंडिंग टाकल्यानंतर तुम्हाला अपडेट करावं लागेल. अपडेट केल्यानंतर आमच्याकडे येतं, आम्ही त्याला पाहतो की आपल्याला जो UAG रिसेंट लागणार होता तो त्यांनी अपलोड केलेला आहे आणि या बेसिसवर आपण तो प्रिऑथ अप्रूव्ह करू शकू. तर मग आपण तो अपलोड करून देऊ शकतो. तर अशा स्वरूपात आपण अपलोड केल्यानंतर त्याचं प्रिऑथ अप्रूव्ड आल्यानंतर शस्त्रक्रियेला पुढे घेऊ शकतो. सर हा झाला पूर्ण प्री ऑथरायझेशनचा प्रोसेस फ्लो. याच्यानंतर क्लेमचा जो प्रोसेस फ्लो आहे तो सुट्टी झाल्यानंतर 11व्या दिवशी सुरू होतो. याच्यामध्ये डिस्चार्ज अपडेट नावाचा पण एक प्रोसेस फ्लो आहे. मी माझ्या स्क्रीनवर तुम्हाला दाखवतो आता सध्या की साधारणपणे एका हॉस्पिटलला एनरोलमेंटचा प्रोसेस फ्लो, रजिस्ट्रेशनचा, प्रिऑथचा, क्लेमचा, फॉलोअपचा लक्षात ठेवणं गरजेचं आहे. याच्यात मी तुम्हाला फक्त हे काही आता म्हणजे ज्या गोष्टी आहेत त्या सांगतोय. आपल्या इथे येणाऱ्या प्रत्येक लाभार्थ्याकडनं आपण अशा स्वरूपाचं अनुमती पत्र घेणं गरजेचं आहे. तुमच्या स्क्रीनवर सगळ्यांना दिसतंय नाही अनुमती पत्र? हो दिसतंय सर. येस. तर हे अनुमती पत्र तुम्हाला येणाऱ्या प्रत्येक योजनेच्या लाभार्थ्याकडनं घ्यायचं आहे. याच्यात त्याची माहिती आहे सुरुवातीची, आणि पहिला आणि दुसरा जो कॉलम तुम्हाला बॉक्स दिसतोय त्याच्यात असा उल्लेख आहे की पहिल्या याच्यात बाबा रे तुला आजार झाला आहे आणि तुझा आजार योजनेत समाविष्ट आहे, त्यामुळे योजनेतून तुला कोणत्या प्रकारचा फायदा होऊ शकतो हे त्याच्यात लिहिलेलं आहे. जसं तुम्ही पूर्ण वाचाल तर रुग्णालयात दाखल झाल्यानंतर रुग्णालयातील डॉक्टरांनी मला टिंब आजार झाल्याचे सांगितले व हा आजार योजनेमध्ये समाविष्ट असल्याचेही रुग्णालयातील डॉक्टरांकडून मला सांगण्यात आले. त्या अनुसार डॉक्टरांकडून मला रुग्णालयातील खाटा, निशुल्क निदान सेवा, भूल सेवा, शस्त्रक्रिया, आवश्यक औषधोपचार, शुश्रूषा, एक वेळेचा परतीचा प्रवास याविषयी मोफत सगळं भेटतं हे सांगण्याचं हे त्यांनी मला समजावून सांगितलेलं आहे. आणि जो दुसरा कॉलम आहे तो हा आहे की त्याच्यात आजार लिहिलेला आहे व हा आजार योजनेमध्ये समाविष्ट नाही असं मला डॉक्टरांनी समजावून सांगितलेलं आहे. आणि खाली त्याची सही, हॉस्पिटलची सही शिक्का आणि त्याचा नंबर, त्याचा पत्ता हे घ्यावं लागतं. ही कन्सेंट तुम्हाला होणाऱ्या प्रत्येक तक्रारीमध्ये वाचवू शकते. जर एखादा आजार खरंच योजनेत बसत नाहीये पण तो लाभार्थी कोणातरी राजकारणाकडे जातो किंवा कुठेतरी ऑफिसला जातो, तिथून प्रेशर करतो की माझा आजार योजनेत बसतोय पण हॉस्पिटलवाले मुद्दामून नाकारतायत, तर त्यावेळेस तुम्हाला ही कन्सेंट त्या गोष्टीसाठी वाचवू शकते. परंतु ही कन्सेंट च्या अनुषंगाने जर आजार चौकशी केली आणि तो आजार योजनेमध्ये बसतोय असं दिसतंय आणि तुम्ही ही कन्सेंट मध्ये तो बसत नाही असं लिहिलंय तर मात्र हॉस्पिटलला ते बाउन्स बॅक होत असतं. त्याच्यामुळे याच्यात प्रॉपर निदान झाल्यानंतरच तुम्ही त्याचा उल्लेख करायचा आहे की याचा कोणता आजार आहे आणि तो आजार योजनेमध्ये बसतो अथवा नाही. ठीक आहे. एनरोल करणार नाही त्यांचं पण कन्सेंट भरून द्यायचंच आहे का मॅडम? आता कसं तुमच्या संबंधित हॉस्पिटलचा प्रोसेस फ्लो तुम्ही ठरवा की आपल्याला तो कसा करायचा आहे. जर तो आरोग्य मित्राकडे गेला तरी तो शेवटी MCO कडेच येणार आहे आणि MCO त्याचं क्लिनिकल बेसिसवर किंवा इन्व्हेस्टिगेशनच्या बेसिसवर डायग्नोसिस फायनल करणार आहे आणि त्याचं योजनेत पॅकेज घ्यायचं का नाही घ्यायचं ते ठरवणार आहे. त्याच्यामुळे ही संमती MCO ने डायग्नोसिस झाल्यानंतरच घ्यायची आहे, त्याच्या अगोदर घ्यायची. म्हणजे ज्यांना एनरोल करायचं नाही त्यांची नाही घ्यायची.
हा त्यांची नाही जरी घेतली तरी चालेल, कारण एनरोल करत नाही म्हणजे आपण त्याला योजनेतून त्याचं पॅकेजेस बसत नसेल म्हणून त्याला लाभच देत नाहीये. ठीक आहे. त्याच्यानंतर एक दुसरी कन्सेंट आहे, जी कन्सेंट थोडीशी ट्रिकी आहे. या कन्सेंट मध्ये असा उल्लेख आहे, ओपन होते, ही कन्सेंट यासाठी आहे की एखादा पेशंट स्वतःहून म्हणतो की मला योजनेचा जरी लाभ भेटत असेल तरी तो मला स्वखुशीने घ्यायचा नाही, म्हणजे त्याला तो लाभ पूर्णतः प्रायव्हेट मध्ये घ्यायचा आहे. जसं कॅशलेसच्या पेशंटच्या बाबतीत होऊ शकतं किंवा इतर कोणत्या केसच्या बाबतीत होऊ शकतं. या कन्सेंट मध्ये तुम्ही पाहाल की त्याच्यात अगदी सुस्पष्ट उल्लेख आहे. ही कन्सेंट आहे, एकत्रित महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना व आयुष्यमान भारत योजना लाभ न घेण्याबाबत स्वतःच्या हस्ताक्षरात द्यावयाचे निवेदन. मी पुन्हा सांगतो की हा नमुना आहे, पण हा लाभार्थ्याने किंवा लाभार्थ्याच्या रक्तातील नातेवाईकाने, जवळच्या नातेवाईकाने त्यांच्या स्वतःच्या हस्ताक्षरात लिहून द्यायचा असतो. त्याच्यात त्यांनी हा स्वतः लिहून द्यायचा आहे आणि याच्या खाली लाभार्थ्याच्या नातेवाईकांनी लिहून द्यायचा आहे. याच्यात उल्लेख काय आहे की मी या हॉस्पिटलला ऍडमिट आहे, माझा हा कोड योजनेत बसतो, परंतु सॉरी मला हे बाबत आरोग्य मित्र व वैद्यकीय समन्वयक यांनी मला माझ्या भाषेत समजावून सांगितले आहे. तरी सुद्धा मला मोफत उपचार न घेता रुग्णालयाचे शुल्क भरून उपचार घ्यावयाचा आहे. ओके, येस. त्याच्यामुळे ही कन्सेंट आपल्या इथं काही फायद्याची नाहीये किंवा आपल्या कामाची नाही. तर साधारणपणे एवढं मी या ठिकाणी सांगेल. बाकीचं थोडं सांगणं जसं जसं आता पुढे हे होईल, काय म्हणतो आपण, हॉस्पिटल कामाला लागेल तेव्हा तुम्ही प्रॅक्टिकली कराल तेव्हा ते तुम्हाला लक्षात येईल असं मला वाटतं. फक्त हेल्थ कॅम्प संदर्भात मी थोडक्यात सांगून देतो की प्रत्येक हॉस्पिटलला दर महिन्याला एक आरोग्य शिबिर घेणं गरजेचं आहे, ज्याच्यामध्ये 3 प्रकारच्या ऍक्टिव्हिटीज हॉस्पिटल करतं. प्री कॅम्प ऍक्टिव्हिटी, कॅम्प ऍक्टिव्हिटी आणि कॅम्प क्लेम्स. त्याच्यामध्ये प्री कॅम्प ऍक्टिव्हिटी मध्ये हॉस्पिटल आयसी ऍक्टिव्हिटीज करतं, ज्या मी ऑलरेडी समजावून सांगितल्या सुरुवातीला, ज्याच्यात हॉस्पिटल स्वतःची आरोग्य शिबिर घेण्याच्या अगोदर 7 दिवस अगोदर मार्केटिंग करतं. त्या 13 प्रकारच्या ऍक्टिव्हिटी आहेत, त्याच्यातल्या कमीत कमी 7 ऍक्टिव्हिटी करणं गरजेचं आहे. त्यासाठी हॉस्पिटलला 1500 रुपये इन्सेंटिव्ह स्वरूपात भेटतात. त्याच्यानंतर जे आरोग्य शिबिर ज्या दिवशी होतं त्या दिवशी ज्या फॅसिलिटीज हॉस्पिटल देतं त्याच्यासाठी 1500 रुपये, व जे मेडिसिन देतं त्याच्यासाठी 1500 रुपये, व जे संबंधित सर्कलचे किंवा विभागाचे मेडिकल ऑफिसर PSCचे किंवा RH ते त्या शिबिराला तपासणीला मदतीला आलेले असतात त्यांना 500 रुपये द्यायचे. असे टोटली 5000 रुपये इन्सेंटिव्ह स्वरूपात हॉस्पिटल सोसायटीकडे क्लेम करू शकतं. त्याचाही ऑनलाईन प्रोसेस फ्लो आहे. त्याची ट्रेनिंग जेव्हा तुमचे MCCO तुम्ही अपॉइंट कराल त्यांच्यासाठी वेगळी ट्रेनिंग आपल्याला अशा स्वरूपात त्यांच्यासाठी घ्यावी लागेल. तर एवढं मी या ठिकाणी सांगेल. त्याच्यानंतर एखादी तक्रार कोणत्या स्वरूपात हॉस्पिटलला प्राप्त होते तर तिचे प्रकार आहेत: मनी कलेक्शन, डिनायल ऑफ ट्रीटमेंट, डिलेइंग ऑफ ट्रीटमेंट, MJPGY मधून पात्र आहे पण ते कन्वर्ट होत नाहीये, पोस्ट ऑपरेटिव्ह कॉम्प्लिकेशन झाले, डिस्चार्ज रिलेटेड काही इश्यू झाले, डेथ रिलेटेड झाले, निग्लिजन्स झाला हॉस्पिटल कडून, किंवा फॉलोअपची मेडिसिन नाही देते, ट्रान्सपोर्टेशन कॉस्ट नाही देते, अशा पद्धतीचे वेगवेगळ्या पद्धतीचे ग्रीव्हन्सेसचे टाईप असू शकतात. आता आमच्याकडे ग्रीव्हन्सेस न्यूजपेपर माध्यमातून पण येतात. मुख्यमंत्री साहेबांचं जे लाभार्थ्याला सुट्टी झाल्यानंतर पुढच्या महिन्याभरात पत्र जातं ते फीडबॅकच्या माध्यमातून सुद्धा आम्हाला ग्रीव्हन्सेस प्राप्त होतात. फोन कॉलच्या माध्यमातून आमची जी फील्ड टीम असते ती हॉस्पिटलला व्हिजिट देते, त्यांच्या निदर्शनास काही तक्रारी येतात
किंवा पेशंट किंवा त्यांचे नातेवाईक स्वतः तक्रार करतात किंवा अदर डिपार्टमेंटचे पब्लिक जे सर्वंट असतात त्यांच्या मार्फत किंवा ऑनलाईन पोर्टलवरून सुद्धा सरळ ग्रीव्हन्स रजिस्टर केले जातात. तर ते ग्रीव्हन्स जेव्हा येतात तेव्हा आम्ही काय करतो की आमचा संबंधित ग्रीव्हन्स डिस्ट्रिक्ट ग्रीव्हन्स रिट्रेसल कमिटीचा जो मेंबर आहे तो जिल्हा प्रमुख राहतो. तो जिल्हा प्रमुख तसेच सोसायटीचा जिल्हा समन्वयक आणि संबंधित जिल्ह्याचे जिल्हाधिकारी, संबंधित जिल्ह्याचे सिव्हिल सर्जन आणि जिल्हा वैद्यकीय अधिकारी DHO यांची जी एकत्रित कमिटी राहते ती दर 3 महिन्यात डिस्ट्रिक्ट मॉनिटरिंग कमिटी म्हणून मीटिंग घेते. त्याच्यात ज्याच्या अगेन्स्ट ग्रीव्हन्सेस आहेत त्यांना बोलवलं जातं, त्यांचे ग्रीव्हन्सेस ऐकले जातात आणि त्यांना सूचना करून ते रिझॉल्व्ह करण्यासाठी सांगितलं जातं. अशा पद्धतीने नॉर्मली ग्रीव्हन्सचा प्रोसेस फ्लो असतो. तक्रारी ह्या लेखी स्वरूपातच घेतल्या जातात आणि लेखी स्वरूपातच समाधान पत्र प्राप्त झाल्यानंतर सोडवल्या जातात. अन्यथा ती तक्रार सोडवली जात नाही. आणि काही तक्रारी अशा असतात की त्या इंटेन्शनली किंवा काहीतरी प्रलोभनाने टाकल्या गेलेल्या राहतात, तर त्याला सोडवण्याचा सर्वस्वी अधिकार हा डिस्ट्रिक्ट मॉनिटरिंग कमिटीचे जे त्या जिल्ह्याचे जिल्हाधिकारी आहेत त्यांच्या मार्फत CEO सरांकडे जाणं अपेक्षित राहतं आणि CEO सरांच्या मीटिंग मध्ये त्या क्लोज केल्या जाऊ शकतात. असा साधारणपणे ग्रीव्हन्सेसचा प्रोसेस फ्लो असतो. फीडबॅक मेकॅनिझम मी सांगितली की मुख्यमंत्री साहेबांचे प्रत्येक लाभार्थ्याला त्याची योजनेतून लाभ घेतल्यानंतर पुढील 1 महिन्यानंतर फीडबॅक फॉर्म जात असतो. आंतरदेशीय पत्र ज्याला म्हणतो आपण, त्या पत्रामध्ये प्रश्नावली असते, त्याचे उत्तर लाभार्थ्याला द्यायचे असतात. ते लाभार्थ्याने लिहून ते पत्र फक्त पोस्टामध्ये टाकलं की ते परत मुख्यमंत्री कार्यालयाला प्राप्त होत असतं. पेनल्टीज आहेत खूप साऱ्या. तक्रारी जर राहिल्या हॉस्पिटलला तर त्याला डिपॅनलमेंट, सस्पेन्शन याचे प्रावधान आहेत. ते आता मला सांगू तुम्हाला म्हणजे गायचं होईल आज सांगणार. तर मला वाटतं सर मी तुम्हाला धावती योजना मागील 2 तासापासून सांगितली आहे. माझे या बाबतीत जर कोणाला काही प्रश्न असतील तर माझी विनंती राहील की तुम्ही या ठिकाणी ते प्रश्न विचारू शकता. माझ्याकडून सांगताना ETI ची कन्सेंट सुद्धा राहून गेली. आपल्याला जे काही प्रसंगांमध्ये हॅलो सर तुम्हाला नाहीये प्रश्न, आमच्याच ऑफिससाठी प्रश्न आहे की ज्या पेशंटची फाईल अप्रूव्ह नाही होणार तर तेव्हा त्यांना बिलिंग कसं करायचं याचा एक प्रोफॉर्मा त्यांनी आम्हाला द्यायची गरज आहे. आयरे मॅडम. मॅडम आहेत का संबंधित? मॅडमांनी काही प्रश्न विचारलेला आहे. माझी विनंती राहील की तुम्ही उत्तर द्याल. म्हणजे हे बाकीचे जो पेशंट रिजेक्ट होईल तर त्याला बिल कसं लावायचं, बेड चार्ज अमुक धमुक असं आयटमाइज बिल लावायला लागेल त्याला नाही पॅकेज देता येणार. त्यामुळे त्याचे ऑर्डर्स मला कमिशनर ऑफिसवरून आले तर बरोबर. ओके. मी स्क्रीनवर जे फक्त ETI मध्येच प्रॉब्लेम येईल ना, बाकीच्या ठिकाणी अप्रूव्हल आल्यानंतरच आपण ऑपरेट करायचंय किंवा सुरू करायचं नाही. समजा त्याचंही अप्रूव्हल नाही आलं किंवा तो आजार बसत नाही आजारामध्ये त्याच्या लिस्टमध्ये असं सांगितलं तर त्या 2-4 दिवसाचं एका दिवसाचं का होईना बिल कसं लावणार? बघूनच क्लेम रेज करायचा आहे ना. नाही मॅडम, परंतु क्लेम रेज केला समजा 1 दिवस गेला त्याच्यामध्ये, हे म्हणतात त्याप्रमाणे अप्रूव्हल 2 तासात नाही आलं 24 hours अलाउडच आहे ना फ्री ट्रीटमेंट. हो, मग 1 दिवस ठेवलेला पेशंट उद्या जर घरी पाठवायचं तर त्याला बिल नाही लावायचं का आपण हॉस्पिटलचं? 24 तासाला आपण लावतच नाही कोणाला, पण शक्यतो आपण पूर्ण व्हेरीफाय करूनच करावं लागेल. कारण हा प्रश्न मी सरांना पण विचारला तर सर मला म्हणाले आपण त्यांना सांगू की आमचे झालेले क्लेम तुम्ही रिजेक्ट करू नका, सगळे क्लेम आमचे पास करा. असं ते
एमजेपीचे हे जर तरच झालं ना, समजा असं काहीच घडलं नाही, बिल करायचीच वेळ आली तर एक आपल्याकडे स्टँडर्ड फॉर्मॅट पाहिजे ना मॅडम बिलचा. एकदम रेअर केस जरी झाली तरी सुद्धा एक स्टँडर्ड फॉर्मॅट हवा आहे आपल्याला. आमच्याकडे असतो, पण तो खूप आमच्याकडे तरी खूप मोठी बिले येतात ती, म्हणजे हिंदुजासारखी बिले येतात, कारण आमची बेड ऑक्युपन्सी कमी असते ना आपली, त्यामध्ये बेड ऑक्युपन्सी मध्ये तो ठरतो रेट. आणि आमच्याकडे असे मध्ये लावले गेले होते बऱ्याच पेशंटला, चुकून त्यांचं हे आलं नाही मेडिकल बेनिफिट पण तो रेट खूप जास्त येतो, तो परवडणारच नाही त्या पेशंटला. हो, पण लावणं तर भाग आहे ना मॅडम, काय झालं म्हणजे त्याचा फॉर्म्युला आहे ना, नॉन ईएसआयचा फॉर्म्युला आहे, तुम्ही घ्या कमिशन ऑफिसला. आमच्याकडे असेल तर मला सांगा, आहे म्हणजे असेल तर द्या, असेल तर द्या प्लीज मॅडम. आम्ही बऱ्याच काळापासून बऱ्याच लोकांना लावलेले आहेत तसे बिलं. अच्छा, मग मला पण एक द्या. तो बेड ऑक्युपन्सी वर असतो, किती पर्सेंटेज बेड ऑक्युपाईड आहे त्याप्रमाणे तो बेड रेट होतो, बेडचा रेट, आणि त्याप्रमाणे चालतं. सुप्रे मॅडम हा सर, परस्पर बोलून घ्या ना, आम्हाला जाऊ दे. हो ठीक आहे. शेवटी फक्त एक राहिला की ETI ची एक कन्सेंट आहे. जर समजा एखादा लाभार्थी आपल्याकडे अप्रोच झाला पण त्याच्याकडे रेशन कार्ड नाहीये, पण त्याचं इमर्जन्सी असल्याने त्याचा आधार योजनेत होतो, तर त्यांनी पुढच्या 72 तासात, ऍक्च्युली तर 5 दिवस झालेला आता, 5 दिवसात त्याने ते आणून देणं गरजेचं आहे. तर ही संमती त्यांच्याकडनं घेतली पाहिजे. जर त्यांनी ते 5 दिवसात आणून नाही दिलं तर मात्र मग तो पेशंट पूर्णतः प्रायव्हेट होतो आणि मग तो बांधील राहतो हॉस्पिटलचं बिल भरायला. जर तो कागदपत्र आणण्यामध्ये असक्षम ठरला तर तसं अंडरटेकिंग घेऊ शकतो का आम्ही? कसं अंडरटेकिंग घेऊ शकतो का? कारण प्रायव्हेट वाले असं अंडरटेकिंग घेतात इमर्जन्सी मध्ये, की जर तो त्याने झाले नाही किंवा क्लेम रिजेक्ट झाला तर आम्हाला त्याला पे करावं लागेल त्याला पेशंटला. कारण ऑपरेटर 2-3 गोष्टी वेगळ्या आहेत मॅडम, की ही जी कन्सेंट आहे ना, ही डेडिकेटेड फक्त ETI साठी आहे. त्याने हे फक्त एनरोलमेंट साठी लागणारा पेपर आहे. एनरोलमेंट जर त्याने केलं आणि तुम्ही जे प्रिऑथ उचलाल ते प्रिऑथ अप्रूव्ह जर आलं तर ते ETI वरती ठेवून जाईल. परंतु त्याने वर्किंग 5 डेज मध्ये, शासकीय 5 दिवसामध्ये कार्य असलेले जर आणला नाही तर मात्र तो पूर्णतः प्रायव्हेट होतो आणि आपल्यालाही त्याचं प्रिऑथ उचलायला अडचण येते ऑनलाईन, कारण तो ETI 5व्या दिवसानंतर ऑटो कॅन्सल होऊन जातो. तर अशा परिस्थितीमध्ये मग ट्रीटमेंट तर आपण करतच राहतो मॅडम, ट्रीटमेंट करत राहतो, पण पहिल्याच दिवशी जर ही संमतीपत्र घेऊन घेतलं तर तो आपल्याकडे बांधला जातो की बाबा त्याने 5 दिवसात जर ते जमा नाही केलं तर मात्र त्याला पूर्ण बिल भरावं लागणार आहे. कागदपत्र जर नाही दिले, जर त्याने कागदपत्र 5 दिवसाच्या आत देऊन टाकली तर मात्र तो योजनेतून लाभ घेण्यास पात्र होऊन जातो आणि त्याचं प्रकरण पुढे उचलून मंजुरीस येतं. असं ठीक आहे. मला वाटतं मी बऱ्यापैकी सगळ्या गोष्टी सांगितलेल्या आहेत. कोणाला काही प्रश्न असतील तर कृपया करून विचारू शकतात. तुमच्या डिपार्टमेंटची सर 7 एप्रिल पासून आपल्याला महात्मा ज्योतिबा फुले योजना सर्व रुग्णालयांमध्ये, आपल्या ESIS रुग्णालयांमध्ये लागू करायची, बरोबर आहे? येस सर. त्या अनुषंगाने आता सोलापूर आणि वरळीचे फक्त युजर नेम पासवर्ड नाही मिळाले. येस सर. तर ते सर बघा, आज उद्यामध्ये 2 दिवसात त्यांना ते मिळेल, या पद्धतीने हे करा. आणि माझी एक विनंती आहे, कारण मी मुंबईचं आणि माझ्या म्हणजे आम्ही एका TPA चे कर्मचारी आहोत सर. पूर्ण महाराष्ट्रात 3 TPA कार्य करतात. त्याच्यात माझ्याकडे मुंबई उपनगर, संभाजीनगर, बुलढाणा, यवतमाळ, वर्धा, चंद्रपूर आणि जळगाव, संभाजीनगर, बुलढाणा मी सांगितलं, मुंबई, असे 9 जिल्हे आहेत. त्याच्या व्यतिरिक्त जे जिल्हे आहेत ना सर, ते दुसऱ्या TPA कडे. हा, तर याच्यातलं वरळी तुमच्याकडे? वरळी माझ्याकडे. वरळीचं मी सोनल मॅडमांची फॉलोअप घेऊन तुमचं क्रिएट करून देतो. सोलापूरचं पण मी फॉलोअप घेतो सर, माझ्या लेवलला सोनल मॅडमांना सांगून. पण सोलापूरच्या संबंधित जिल्हा प्रमुखांशी जर तिथल्या टीमचं बोलणं होईल तर ते थोडं अधिक बरं होईल. आणि त्यांना ज्याच्या मेलवरून मेल आला असेल ना सर,
त्यांना सरळ कॉल करायला लावा की बाबा आमचं लॉग इन अद्यापर्यंत क्रिएट झाले नाही. सोलापूर मॅडम तुम्हाला जे आम्ही जे पत्र पाठवलंय त्या पत्रामध्ये आम्ही जे 4 पॉइंट विचारले ते माहिती त्या ईमेलला रिप्लाय करा आणि त्यांना सांगा की आम्हाला हे लवकर पाठवायला. आणि सर दुसरं तुम्ही सांगितलं होतं की ते आता त्या दिवशी 7 तारखेला आम्हाला जे सुरुवातीला जे लॉग इन कसं करायचं पासवर्ड जे प्रत्यक्ष तुमचे जे सुपरवायझर आहे ते प्रत्येक हॉस्पिटलला उपस्थित राहून ते दाखवणार आम्हाला एक करून केस वगैरे. तर मला ते सर आमचे आता जे जिथे ते हॉस्पिटल्स आहेत त्यावेळी आमचे ते सुपरवायझरची लिस्ट तुम्ही आम्हाला सबमिट करणार आहे ना तुम्ही सांगितल्याप्रमाणे. तर मी ते परमार सरांना ते हेच पाठवतो कारण माझ्या इथं मी परमारच बोलतो सर. मी परमारच बोलतो. ओके हा सर. सर हे बघा मी ऍक्च्युअली लिहिलंय ESI मुलुंड जे आहे ना सर, ESI मुलुंडला आमचं प्रज्ञा इंगळे नावाच्या सुपरवायझर आहेत. हा त्याची लिस्ट सर मला फक्त पाठवून द्या तुम्ही. आमचे जेवढे हॉस्पिटल्स आहेत तुम्हाला मी आमच्या सर्व MS आणि त्यांना मी शेअर करतो ते. सर मी तुम्हाला 4 आणि संभाजीनगर 5 याचे पाठवू शकतो. बाकीचे मात्र मग त्या जिल्ह्याच्या जिल्हा प्रमुखांकडनं घ्यावं लागेल सर. पण आता मला ते जिल्ह्याचे प्रमुख मला ते पण लागणार तर मला पण तेवढं माहित नाही. त्याच्यासाठी सर माझं फक्त एक विचारणं आहे की सगळ्या हॉस्पिटलला इंडिव्हिज्युअल मेल गेले की नाही एम्पॅनलमेंटचे? गेले सर, गेले सर्वांना गेले. तर त्याच्यामध्ये सर जो मेल आलेला आहे ना त्याच्या खाली त्यांचा नंबर असेल ज्यांनी मेल पाठवलाय त्यांना जरी संपर्क केला ना तर ते लोक मदत करतील सर. कारण इतर जिल्ह्यांमध्ये आमचा संपर्क असतो पण म्हणजे आमच्याकडे त्यांचे कॉन्टॅक्ट फारसे नसतात तिथल्या लोकांचे सुपरवायझर वगैरे किंवा असे. ते मला मग प्रकल्प कार्यालयातून घ्यावं लागतील. तर तुमच्याकडून जर डायरेक्ट आमच्या जनरल मॅनेजरला जरी गेला सर सोसायटीच्या, मला वाटतं जनरल मॅनेजर सरांशी तुमचं बोलणं होत असेल कुंभार सरांशी. नाही सर. तर नाही होत. वर्डीला आपलं जे वर्डीचं ESI हॉस्पिटल आहे त्याच्या मागच्या बाजूला आमचे तिघांचे ऑफिस आहेत सर. मीडियासिसचं पण आहे, पॅरामाउंटचं पण आहे आणि MD इंडियाचं पण आहे. MD इंडियाचं तर आपल्या ESI हॉस्पिटलच्या वरच आहे सर. तर तिथं जर कोणी प्रतिनिधी पाठवाल तर लगेच भेटून जातील सर तुम्हाला नंबर तिथले. मी तर माझे 5 पाठवून लगेच. सुपरवायझर म्हणजे की तुम्ही आता वर्ली आहे समजा मुलुंड हे आपल्या लेवलला आमच्या जिल्ह्याची म्हणजे आमच्या पद्धती आहे सर की आम्ही हॉस्पिटलला स्वतः समजावून सांगून देतो म्हणजे मग भविष्यात अडचणी नाही राहत. बाकी ठिकाणी कसं होत असेल ते थोडं सांगणं अडचणीचं आहे सर. ठीक आहे मग सकाळी येऊन जातो तिकडे तुमच्या ऑफिसला आणि इतर जे रुग्णालय आहे त्यांचा पण जे संपर्क कोणाला करायचे सुपरवायझरचे नंबर घेतो तिकडून. येस सर, येस सर. आणि सर एक मिनिट मी थोडा हे बोलतो. मी सर्व MS जे आउटसाइड आपले जे ESS हॉस्पिटल आहे सरांनी सांगितलं UPS त्याप्रमाणे त्यांच्याकडून जो ईमेल आलाय त्याच्या खाली जो मोबाईल नंबर आहे मी स्पेसिफिक पुणे, सोलापूर, समजा उल्हासनगर जे मुंबईच्या उपनगरच्या पॅरिफेरल्स मध्ये नाही आहेत तर त्यांना जे ईमेल प्राप्त झालाय जीवनदाईकडून त्याच्या खाली ते त्यांनी मोबाईल नंबर दिलाय तर त्यांना संपर्क करायचा आहे. जर तुमच्याशी तुम्ही संपर्क करून बघा की 7 तारखेला आम्हाला असं असं तुमच्याकडून मेल प्राप्त झालेला आहे तर तुम्ही तिथे उपस्थित राहू शकाल का? आता याच्यामध्ये बघा मी फॉर एक्झाम्पल सांगतो मी ESIS हॉस्पिटल सातपूर नाशिकचं मी ईमेल वाचतो त्याच्यामध्ये शेवटी मोबाईल नंबर लिहिलेला आहे RS सावंत. मॅडम सुपे मॅडम आहे तुम्ही? सुपे मॅडम हॅलो. नाशिक हॉस्पिटल हो आहे पुण्याला. नाशिक हॉस्पिटल तुम्हाला जे मेल आलाय ना मॅडम रिद्धी कमलाकर सावंत कडून आलेला मेल 18 मार्चला. तर त्याच्यामध्ये बघा शेवटी MD इंडिया हेल्थकेअर तुमचा TPA पार्टी आहे आणि त्यांचं टोल फ्री नंबर पण आहे त्यांचा मोबाईल नंबर पण लिहिलाय तर तुम्ही त्या मोबाईलला मॅडम फोन करा. तसंच नाशिकला पावरा डॉक्टर आहेत त्यांना सांगायला. पावरा सर आहे का ऑनलाईन? हा सर. येस सर. नाशिकचं मी तिथं नाशिक जिल्हा पूर्वी माझ्याकडे होता मी तिथल्या क्लस्टर हेडचा नंबर तुम्हाला पाठवून देतो.
ते करून देतील सर व्यवस्था नाशिकचं. म्हणजे आता तुम्ही सांगितलं ना त्याप्रमाणे त्या ईमेल मध्ये शेवटी त्यांचा नंबर दिलेला आहे. हा, त्यांच्याशी पण संपर्क होऊ शकतो सर. सर्व एमएस ला विनंती आहे की तुम्ही ते मेल बघा आणि त्या शेवटी त्यांचा नंबर आहे त्यांच्याशी संपर्क करून 7 तारखेला ते तिथे अवेलेबल राहतील. जे ऑफिशियल टायमिंग मध्ये आपलं मी सरांना विचारून सांगतो, मग तेवढं तुम्ही कोऑर्डिनेट करा सर. आणि उद्या तरी मी यांच्या ऑफिसमध्ये जाऊन वर्ल्डला जाऊन त्यांचे पण नंबर पुन्हा एकदा घेतो आणि तुम्हाला शेअर करतो मी ग्रुपमध्ये. येस सर. ओके, आणखीन कोणाला विचारायचं विचारा सर. हा, माझा सर उल्हासनगरचा विषय होता. परमार सर आणि योगेश सरांना दोघांना पण आहे. तर आमच्या इथं आयपीडी सध्या नाहीये, आमच्याकडे फक्त ओपीडी चालू आहे. तर आम्ही सर आमच्यासाठी काय गाईडलाईन्स स्पेशल? आयपीडी शिवाय आपण पॅकेजेस घेऊ नाही शकत सर. ओपीडीचे पॅकेजेस नाही आहेत. ओपीडीचे फक्त ऑप्थॅल्मॉलॉजीच्या काही केसेस असतील, विट्रेक्टॉमी वगैरे किंवा अवस्थेचे इंजेक्शन, त्याच्यानंतर डायलिसिस वगैरे किंवा किमोथेरपी, त्याच्यासाठीच डे केअरचं प्रोव्हिजन आहे सर, बाकीच्यांच्यासाठी नाही. चालेल, म्हणजे सध्या आम्ही फ्री कन्सल्टेशन चालू करतो. येस सर, येस सर. तर 1356 मध्ये सगळे ओपीडी आयपीडी आहेत ना? आयपीडी 1356 ची प्रिसाइजली आहे मॅडम. 1356 जर बाहेरच आहे. हो, मी ती माझ्याकडे जे उपलब्ध आहे सगळं ते मी परमार सरांना व्हॉट्सअपला पाठवतो. सर अकॉर्डिंगली तुम्हाला सगळ्यांना शेअर करून देतील मॅडम. येस येस. अजून कोणाला काही प्रश्न असतील तर आपण मीटिंग कंटिन्यू करू, अन्यथा संचालक सरांच्या परमिशनने आपण मीटिंग संपवू शकतो. परमार सर. हा सर, मी आमच्या संचालक सरांना बोलवतो. 1 मिनिट फक्त, सर्व ऑनलाईन राहा, मी बोलून येतो सरांना. येस सर, येस. परमार सर, बरेच उपस्थित जे प्रतिनिधी आहेत ते मीटिंग लेफ्ट करत आहेत. हॅलो.
पद्मनाभ सर आलेत का सर? हॅलो. हॅलो. हा सर बोला. हा कोलुका सर आले आहेत. सर सांगतील आता. सर ट्रेनिंग सगळ्यांना सांगितलंय आता शेवटी. बरं, सगळे MS आहेत लाईनवर? हो. काय आता याच्या बाबतीमध्ये शंका आहे तुम्हाला? हॅलो. बरं मला सांगा आता योगेश, जर तुमच्याकडे 7 तारखेला किंवा 8 तारखेला जर MJPJYचा एखादा पेशंट आला तर आम्ही त्याला म्हणजे तुमचे आरोग्य मित्र हे 7 तारखेला अवेलेबल होतील आमच्याकडे सगळ्या हॉस्पिटलमध्ये? मी 5 जे हॉस्पिटल आहेत सर, छत्रपती संभाजीनगर, वर्डीचं, मुलुंड, MGM, कांदिवली आणि म्हणजे 5 सगळे मुलुंड, MGM, कांदिवली, ESI वर्ली आणि छत्रपती संभाजीनगर इथे 100% आरोग्य मित्र आजच पाठवून द्यायचं सांगितलं होतं सर. आले पण असतील ते, एका वेळेस भेटले पण असतील तिथल्या MS ला आणि सुपरवायझर्सला पण सांगितलं होतं. बर. पुण्याला पण येऊन गेले सकाळी. सर ठाण्याला येऊन गेले सर सकाळी. येस. बरं, बाकी नागपूर, सोलापूर, नाशिक? बघा, काल मंत्री महोदयांनी सांगितलेलं आहे की आपण इनॉग्रेशन तर करणार 7 तारखेला, परंतु असं होऊ नये की आपण इनॉग्रेशन करणार आणि तिकडे पेशंटला ट्रीटमेंट मिळणार नाही, तर परत आणखी त्याचा बॅड इफेक्ट होणार. त्याच्यामुळे एकदा आपण इनॉग्रेशन केलं 7 तारखेला, 7 तारखेला जरी पेशंट आला तर तो वापस जायला नाही पाहिजे. त्यामुळे सगळ्या MS ला पण माझं सांगणं आहे की तुम्ही मेडिकल कोऑर्डिनेटर आणि मेडिकल कॅम्प कोऑर्डिनेटर हे दोघांचे पण तुम्ही नावं ऑलरेडी कळवलेले असणार, तर त्यांना पण तुम्ही ऍक्टिव्हेट करा. आपल्याला 7 तारखेपासूनच एक काउंटर बनवायचं आहे आपल्याला MJPJYचं, जिथे MJPJYचं जे बॅनर आपण पाठवलेलं आहे ते बॅनर लावायचं आहे. एक काउंटरच वेगळं काउंटर तयार करायचं आहे. तिथे मेडिकल कोऑर्डिनेटर आणि मेडिकल कॅम्प कोऑर्डिनेटर बसलेले असतील. आपले पेशंट आला तर तो अटेंड झाला पाहिजे आणि तो ट्रीट पण झाला पाहिजे. जर कोणाला त्याच दिवशी ऍडमिट करायची गरज पडली तर 7 तारखेला असो 8 तारखेला असो तेव्हापासून त्याला ट्रीटमेंट मिळाली पाहिजे असं मंत्री महोदयांनी काल सांगितलेलं आहे. तर त्यासाठी काय अडचणी आहेत आपल्या? तर ट्रीटमेंट हे सगळं तयारी केली आम्ही, परंतु आता त्यांनी सांगितलं की जाताना त्याला पैसे द्यायचे. ते कसं काय देणार पैसे? मॅडम काय करा, आता तुम्हाला सगळ्या हॉस्पिटलला 5-5 लाख रुपये आम्ही देणार आहेत. इमर्जन्सी असे काही कॉन्टिंजन्सी असतील त्याच्यासाठी, तर त्याच्यामधून तुम्ही खर्च करा. कारण आणि दुसरं मला असं म्हणायचं आहे की मला असं वाटतं की तुम्ही SBI मध्ये एक MJPJY साठी अकाउंट उघडा आणि काही पैसे आपण ह्या अकाउंट मधून त्या अकाउंट मध्ये ट्रान्सफर करू. तुम्ही एक नोट सादर करून किंवा आपण MJPJY ची योजना सुरू केलेली आहे. त्यासाठी असं प्रोव्हिजन आहे, पेशंटला हॉस्पिटल पासून घरी जाण्याचा खर्च, प्रवास खर्च देणं अपेक्षित आहे. त्यासाठी एक साधारणतः 5,000 10,000 जी काय आहे ती अमाऊंट त्या अकाउंटवर ट्रान्सफर करण्यात यावी अशी एक नोट पुटअप करून तुम्ही ते पैसे तिकडे त्या अकाउंटवर टाका आणि त्या अकाउंट मधूनच हा सगळा खर्च करत चला. त्याचं एक वेगळं कॅशबुक आपल्याला मेंटेन करावं लागणार आहे MJPJY साठी. म्हणजे आलेल्याचे पण सगळी नोंद होईल, आपण कोणाला पैसे किती देऊ लागलो त्याची पण नोंद राहील. तर हा सगळा एक वेगळा अकाउंट आपल्याला ठेवावा लागणार आहे.
सर आणि आपण धुळ्यात सर असताना एक बँक ऑफ इंडियाचं अकाउंट उघडलं होतं पहा, म्हणजे ते पण आहेच आहे ना, म्हणजे नवीन अकाउंट उघडण्यापेक्षा. सगळीकडे बँक ऑफ इंडियाचं पण अकाउंट आहे, सगळ्या हॉस्पिटलने काढलेलं आहे. आणि आपण आता यांना रजिस्ट्रेशन करताना बँक अकाउंट डिटेल्स दिलेत, मग ते चेंज करता येतील का पाटील सर? चेंज करता येतील ना सर, करता येऊ शकतात, काय अडचण नाही. त्यांना कुठलं काय असेल बँक अकाउंट पाहिजे ना. ऑलरेडी त्यांनी घेतलेत ना, मग परत चेंज नाही झालं तर प्रॉब्लेम नको. फ्रिक्वेंटली नाही चेंज होत, पण तुम्ही सांगितलं तर करता येईल मॅडम. फार फ्रिक्वेंटली नाही, पण भविष्यात करायचं असेल एकदा दोनदा तर करू शकतो. नाही कसं आहे, म्हणजे आम्हाला वेगळा हिशोब ठेवता येतील. ESI हा म्हणजे MGPJYचा जो काही इन्कम राहील आमचं, तो इन्कम पूर्णच्या पूर्ण जरी म्हणजे खर्च झाला तरी आम्हाला प्रॉब्लेम नाही. फक्त IP चे पेशंट, कामगारांचे पैसे तिकडे आम्हाला वापरता येणार नाही. म्हणून हे सेपरेट अकाउंटिंग ठेवणं आवश्यक आहे. येस सर. तर ज्यांच्याकडे ऑलरेडी एक समजा बँक ऑफ इंडियाचं अकाउंट असेल तर तुम्ही तो अकाउंट MGPJY साठी वापरा. परंतु जर अकाउंट नसेल तर दुसरं अकाउंट ओपन केलेलं चांगलं राहील ह्या 1-2 दिवसामध्ये, जेणेकरून मग आपल्याला त्याचा वेगळा हिशोब ठेवता येईल. आणखी काही कोणाला अडचण असेल तर सांगा. परंतु आपल्याला 7 तारखेला सकाळी शार्प 8 ते 9 वाजता MGPJYच्या बेनिफिशरीसाठी कॅम्प अरेंज करायचा आहे. आपल्याच हॉस्पिटलमध्ये ठेवायचा आहे. असा एक डेस्क आपल्याला तयार करायचा आहे हॉस्पिटलमध्ये, OPD मध्ये कुठेतरी. ज्याला MGPJY डेस्क म्हणता येईल किंवा कॉर्नर म्हणता येईल, जे काय म्हणायचं म्हणा, जिथं सगळे हे लोक बसलेले असतील. एखाद्या वेळेस एखाद्या हॉस्पिटलचा लाईव्ह व्हिडिओ काढून पण तुम्हाला इकडे पाठवावं लागेल. म्हणजे तसंच त्यांचं चाललं होतं किंवा लाईव्ह व्हिडिओ दाखवू की आमच्या हॉस्पिटलमध्ये MGPJYची आता स्कीम सुरू झालेली आहे आणि आमची सगळी यंत्रणा सज्ज आहे, असा व्हिडिओ तिकडे दाखवायचं पण चाललंय. त्याच्यामुळे तुम्ही तयारी ठेवा. सकाळी सकाळी सुरू करा आणि तुम्ही एक 2 ते 3 मिनिटाचा व्हिडिओ काढून पाठवा. जर गरज वाटली तर इथं आम्हाला ते दाखवता येईल. उल्हासनगर आणि ठाणे जे आहे त्यांनी OPD मध्ये जे काही करता येण्यासारखं आहे तेवढं तुम्ही करा, कारण त्याला लिमिटेशन्स येणार. बाकीचे हॉस्पिटल करू शकतात. ओके. आणि मग योगेश, तुमचे जे काय सपोर्ट टीम मधली जी लोक आहेत त्या सगळ्यांचे नाव, कॉन्टॅक्ट नंबर वगैरे तुम्ही आमच्या सगळ्या MS शी कम्युनिकेट करून ठेवा. कारण सुरुवातीला थोडेसे प्रॉब्लेम येणार तर आमचे लोक त्याप्रमाणे कॉन्टॅक्ट करतील. किंवा जितेंद्रकडे जर दिलं तर जितेंद्र मग सगळीकडे आमच्या लोकांना सर्क्युलेट करून ठेवतो. सर, मी परमार सरांना लगेच पाठवून देतो 5 ठिकाणचे. बाकी ठिकाणचे मी सरांना सांगितले कसे घ्यायचे ते. माझे 5 जे माझे अखत्यारीतले आहेत ते मी लगेच पाठवून देतो सर. ठीक आहे. येस. आणि आमच्याशी रिलेटेड तुम्हाला ज्या काही महत्वाच्या बाबी आम्ही सांगितलेल्या आहेत, पर्टिक्युलरली पेशंटचे इन्व्हेस्टिगेशनच्या बाबतीमध्ये, तर तो मुद्दा तुम्ही तिकडे बोलून ठेवा. मी पण चव्हाण साहेबांशी बोलेन आज उद्या. येस सर. मग सगळ्यांचे काही प्रॉब्लेम नसेल, काही अडचणी नसतील तर मग सेशन आपण क्लोज करूया सर्व MS. आणि 7 तारखेच्या कॅम्पच्या अनुषंगाने तुम्हाला जो काही प्रचार प्रसार करता येणं शक्य आहे त्या सगळ्या पद्धतीने करायचं आहे. आसपासच्या सगळ्या एरियामध्ये पब्लिसिटी झाली पाहिजे. वर्तमानपत्रामध्ये सुद्धा जाहिरात द्यायचं आहे. शक्य असेल तर न्यूज चॅनल मध्ये, लोकल न्यूज चॅनल मध्ये पण बातमी स्वरूपामध्ये द्या, जेणेकरून पैसे लागणार नाही. किंवा 7 तारखेपासून राज्य कामगार विमा योजनेमध्ये सामान्य नागरिकांसाठी महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजनेमार्फत मोफत उपचार दिले जाणार आहेत. आजपर्यंत आम्ही फक्त कामगारांना सेवा देत होतो. आता यानंतर कामगारांच्या सोबतच आम्ही सामान्य नागरिकांना सुद्धा आरोग्य सेवा पुरविणार आहोत, असा क्लिअर कट. फक्त आमच्याकडे MGPJY सुरू झालेला आहे एवढं बोलून सुद्धा कळणार नाही. त्याच्या सोबत आपण, मी हे नंतर जे म्हणालो, आजपर्यंत आम्ही फक्त कामगारांना उपचार देत होतो. यापुढे कामगारांच्या सोबतच आम्ही सामान्य नागरिकांना सुद्धा महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजनेमार्फत मोफत उपचार देणार आहोत.